5 वर्ष म्हणजे नगरसेवक पद घेऊन रडलो. त्यावेळेला प्रदेशातून फोन आला की अध्यक्षपदासाठी तुम्ही नाव द्या. त्यावेळेला विजयकुमार देशमुखांनी माझं अध्यक्षपदासाठी नाव दिलं. सुभाष बापू देशमुख पहिल्यांदा ज्या वेळेला विधान परिषदेला निवडून आले त्यावेळेला किशोर देशपांडे साहेबांचा नॅचरल क्लेम होता. पण वल्लाळ साहेबांनी शरद भाऊ कुलकर्णींना सांगितलं सुभाष जर निवडून आला नाही तर मी राजकारण सोडन, म्हणेल ती शिक्षा भोगेन. की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसाला मंत्रीपद मिळत नाही आणि काल आलेल्या प्रतापसिंह मोहिते पाटलांना मात्र मंत्रीपद मिळतं, हे थोडंसं कुठंतरी स्वाभिमान दुखावणार होतं. दलित नेतृत्वाचं खच्चीकरण अशा पद्धतीनं झालं, ते पक्षाने केलं नाही, पक्षातल्या काही मंडळींनी केलं. हातभार लागलंच काँग्रेस पक्षाच्या अनेक मंडळींनी देखील विजय देशमुखांच्या विजयामध्ये एका चाणक्य जो लावालावी करायला भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे असा कोण? असा एक पाटील. या दोन नेत्यांच्या साठमारीमध्ये अनेकांचं म्हणजे राजकीय मृत्यू झालेला आहे. आणि भाजपा ह्या दोन वेगवेगळ्या जरी शाखा राहिल्या किंवा दोन वेगवेगळे ठिकाण जरी राहिले तर विचारधारा सारखीच आहे. संघ ही भाजपची जननी आहे. संघाच्या परवानगीशिवाय भाजपचं पान हलत नाही. तुम्ही का असं म्हणत होतो की बाबा मला ह्याचा परिचय करून द्या, इथे जोडून द्या, तिथे जोडून द्या? नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्यक्तीचा परिचय करून देण्यापूर्वी मी काही शब्द म्हणतो, त्या शब्दामध्येच त्या व्यक्तीचा परिचय आहे. स्पष्टोक्तपणा, शब्दावर सामर्थ्य आणि वेळ पडली तर शब्दाच्या सामर्थ्याच्या जोरावर समोरच्याला म्हणजे नागडा आणि उघडं करण्याचं जी ताकद आणि जे कौशल्य आहे, असे चतुर, चाणक्य आणि रणनीतीमध्ये तरबेज असलेले प्राध्यापक अशोक निंबर्गे. बस इतकाच परिचय बाकी आहे सर, आणि खूप झाला. खूप खूप आभार की तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आलात. सर, आमच्या प्रेक्षकांना आवडेल की तुमचा कौटुंबिक परिचय करून दिला तर फार बरं होईल. मी अशोक चंद्रशेखर निंबर्गे. मी भवानीपेठ मराठा वस्ती या भागामध्ये राहतो. म्हणजे आई वडील केव्हा आले वगैरे? माझे आई वडील, माझ्या वडिलांचं मूळ गाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गे गावचे. या निंबर्गे गावचा मी मूळचा. वडील शिक्षणासाठी या सोलापुरामध्ये आले. हे कधी अंदाजे? माझ्या जन्माच्या आधी, म्हणजे जवळजवळ 70-80-90 वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल. बर. त्यावेळेला वडील इथं शिक्षणासाठी आले. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्यावेळेला होटगी मठामध्ये राहून त्यांनी आपलं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. बाळवेजच्या होटगी मठामध्ये राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि इथंच ते स्थायिक झाले. शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली. शिक्षणानंतर अण्णाप्पा काडादी प्रशालेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. कितीपर्यंत शिक्षण झालं होतं वडिलांचं MA BEd पर्यंत शिक्षण झालं. तेव्हा त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये जॉईन झाले. शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून, गट शिक्षणाधिकारी म्हणून आणि गट विकास अधिकारी म्हणून ते शेवटी सेवानिवृत्त झाले. म्हणजे शिक्षित आहे. माझे वडील शिक्षित, आणि त्यांची इच्छा होती की आम्ही सगळ्या भावंडांनी शिकावं. अशा किती भावंड तुम्ही? आम्ही 3 भाऊ आणि 2 बहिणी. काय करतात? दोन्ही बहिणी त्या लग्न झालेल्या आहेत. एक बहीण शिक्षिका होती, ती सेवानिवृत्त झाली. एक बहीण गृहिणी आहे. 2 भाऊ आहेत, दोघेही सेवानिवृत्त झालेले आहेत. एक जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाला नुकताच, आणि मोठा भाऊ हा रेल्वे मेल सर्व्हिस मध्ये होता. एक 7-8 वर्षापूर्वी तो देखील सेवानिवृत्त झाला. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. हे एकत्रित कधी आलात तुम्ही भाऊ? आम्ही सुरुवातीपासून एकत्रच आहोत. म्हणजे भाऊ आताच्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही नेहमी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये असेल किंवा आठवड्यातून एखाद्या दुसऱ्या वेळेला एकमेकांच्या घरी जाणं येणं बोलणं या सगळ्या गोष्टी होतच असतात. तुमच्या शिक्षणासाठी वडिलांची म्हणजे पाठबळ होतं की घरात तसं सगळ्यांना एक घरात शैक्षणिक वातावरण होतं,
पण वडिलांचं प्रेरणा आम्हाला खूप होतं आणि माझी दोन्ही भावंड, दोन्ही बहिणी या सगळ्यांनी माझ्या शिक्षणासाठी इतकं प्रोत्साहन दिलं. माझ्या दोन्ही बहिणींचं आणि दोन्ही भावांचं. म्हणजे ते ज्या वेळेला स्थिर स्थावर झाले, अर्थार्जन करायला लागले, त्यावेळेला मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये होतो आणि घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती. वडिलांचं तुटपुंजा पगार आणि आम्ही 5 भावंड आणि त्याच्याबरोबर वडिलांवर असलेलं दायित्व, त्यांची जी भावंड होती शेताकडे राबणारी, त्यांची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी पूर्ण करता करता त्यांना कुटुंबासाठी म्हणावं तेवढं खर्च करता येत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेतलेले. माहोल सगळा मराठा वस्ती असेल, बुधवारपेठ असेल, ह्या सगळ्या म्हणजे हा भाग म्हणजे शिक्षणापासून, विकासापासून वंचित असलेला हा संपूर्ण भाग. आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाचं ध्यास घेऊन आम्हाला जी प्रेरणा मिळत गेली, त्या प्रेरणेतून आम्ही शिकत गेलो आणि तसा माहोल पुढे येत गेला. तुम्ही कुठल्या शाळेमध्ये? मी कैलासवासी काशीनाथ रोडगीकर सरांची सिद्धेश्वर मराठी शाळा म्हणून इथं पश्चिम मंगळवार पेठमध्ये शाळा होती. तिथपर्यंत माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झालं. माझ्या शिक्षणाचा प्रवास म्हणाल तर एखादं भटक्यासारखं माझं शिक्षण झालं. जसं की मी वडिलांचा अतिशय लाडका मुलगा होतो, वडिलांना सोडून राहत नव्हतो आणि माझ्या वडिलांची नोकरी अशी होती, बदलीची होती. मग ते आठवाडीला गेले तर त्यांच्या बरोबर मी, वडिलांनी कधी कुटुंब सोबत नेलं नाही, पण मी मात्र त्यांच्या सोबत असायचो. वडिलांची बदली संगमनेरला झाली, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तिथं 1-1.5 वर्ष मी त्यांच्या बरोबर ज्ञानमाता प्रशाला म्हणून तिथं शिक्षण झालं. वडिलांची बदली अक्कलकोटला झाली. अक्कलकोटला मंगरुळे हायस्कूलमध्ये देखील माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर वडिलांची बदली सोलापूरला झाली. सोलापूरमध्ये अण्णाप्पा काडदी प्रशाला आणि वालचंद कॉलेजमध्ये जे 11वीला दाखल झालो, तो MA BEd होऊनच मी त्या वालचंद कॉलेजमधून बाहेर. मी आता नोकरीला संगमेश्वर कॉलेज. असा माझा एकूण शैक्षणिक प्रवास आहे. नोकरीची पहिली संधी कुठल्या विषयामध्ये? MA PhD? मी मराठी विषयामध्ये माझं MA PhD झालेलं आहे. कन्नड कुटुंब आहे तुमचं? कन्नड भाषिक आहे. माझ्या घरामध्ये मी आणि माझा मोठा भाऊ मराठी शिकलेलो आहोत आणि बाकी 2 बहिणी आणि 1 भाऊ हे कन्नड शिक्षण झालं. सर, ह्याच अनुषंगाने विचारतो, म्हणजे मराठी विषय असल्यामुळे कुठल्या कुठल्या लेखकांचं वाचन तुमच्या नजरेखालून गेलं? मला माझे अतिशय आवडते लेखक असतील तर ते पु ल देशपांडे आहेत, प्रल्हाद केशवात्रे आहेत, शंकर पाटील आहेत, शंकर खरात आहेत, नामदेव ढसाळ आहेत. असे कितीतरी नामवंत साहित्यकार, आरम बोराडे असतील, बाशी मर्डेकर असतील, कुसुमाग्रज असतील, वि स खांडेकर असतील, नाशी फडके असतील किंवा हरिनारायण आपटे असतील. इथं पासून म्हणजे हरिनारायण आपटेंच्या पण लक्षात कोण घेतं, इथं पासून ते आमचे समीर बापू गायकवाड यांच्या खुलूस पर्यंत असे अनेक नामवंत लेखकांनी जो लेखन केलेलं आहे, त्या लेखनाचं म्हणजे मला वाचनाचं अतिशय आवड. ही आवड अशी होती की त्या काळामध्ये एखादा चिटोरा जरी म्हणजे किराणा दुकानातून गुंडाळून आलेला वर्तमानपत्राचा तुकडा जरी आला, तो देखील आधाशीपणानं वाचण्याची एक सवय मला लागलेली. मनामध्ये इच्छा होती त्या काळामध्ये आपण एखाद्या वाचनालयाचा सभासद व्हावा असं वाटायचं, पण आर्थिक परिस्थिती नव्हती, तसं होत नव्हतं. मी ज्या वेळेला अतिशय वाचनाची अतिशय आवड असताना 9वी 10वीत वगैरे असेल, तो काळ 10वीचा वगैरे काळ असेल, त्यावेळेला पुस्तक मिळायचं नाही. वाचायचं तर आहे. माझ्या घरासमोर डॉक्टर वीरेंद्र गांधी म्हणून आहेत, त्यांनी नुकतंच प्रॅक्टिस चालू केलेलं होतं. म्हणजे तो काळ असा होता, त्यांची सुरुवात होती, दिवसातून एखादा पेशंट जरी आला तरी ते धन्यता मानायचा, असा तो काळ वीरेंद्र गांधींचा होता. मग मला गप्पा मारायला ते बोलायचे, माझ्या बरोबर गप्पा मारत बसायचे आणि दिवसभर गप्पा मारत 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 बसायचे. आणि ते हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सदस्य होते. त्या वीरेंद्र गांधींनी पुस्तक आणायचं, ते वाचायचं, माझ्याबरोबर चर्चा करायचं, बोलायचं आणि त्यांची पडेल ती कामं करणार. एका अर्थाने मी त्यांचा कंपाऊंडर होतो, बिनपगारी कंपाऊंडर होतो. मी त्यांच्याकडे का जात होतो, घरी जाताना ते पुस्तक मला ते देऊन जायचे, रात्रीमध्ये ते पुस्तक वाचायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना परत करायचं. अशा पद्धतीनं पुस्तक मिळवत गेलो, वाचत गेलो, काही ना काही भर पडत गेलं.
त्यातून थोडीशी शब्दाची थोडीशी समृद्धी क्या बात आहे. हा. माझ्या वाट्याला आली. थोडीशी म्हणजे बरीच आली आहे तुमच्या वाट्याला. मराठी साहित्य इतकं विशाल आहे, हा. समुद्र आहे. हा. या समुद्राच्या म्हणजे अथांग समुद्रामध्ये, या साहित्य विश्वातल्या अथांग समुद्रामधला एक पळीभर पण मी अजून घेतलं नाही क्या असं बात मला वाटतं. क्या एवढं बात विपुल मराठीचं विश्व आहे. सर, एम ला असता किंवा लास्ट इयरला असताना तुमचे समवयस्क असणारे मित्र आता सध्या काय करतात आणि कोण कोण होते? माझ्या सोबत शिक्षण घेणारे रवी कोरे, अरविंद झगडे, त्याच्यानंतर गुरु हादिमनी, शंकर पवार, असे अनेक मित्रमंडळी होते. नितीन देगावकर असतील, ही सगळी मल्लीनाथ स्वामी, अशा प्रकारची ही सगळी मित्रमंडळी. आमचा एक ग्रुप असायचा, बसवराज प्रतीक, कृष्णा सरळ, असं होते. ही सगळी मित्रमंडळी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिरस्थावर झालेलं. यामध्ये मल्लीनाथ स्वामी ते गुलबर्ग्याला व्यावसायिक आहेत. मल्लीनाथ स्वामींचं वैशिष्ट्य असं, आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सधन माणूस तो सधन माणूस. आमचं काही कॉलेजमध्ये ज्या गोष्टी असतात, मौज मजा, हाऊस मौज, चहा पाणी, नाश्ता करणं, फिरणं, या सगळ्या गोष्टी तो पुरवायचा. कारण त्याचा लाकडाचा वाखार होता, ट्रक होते, त्या बिझनेसमध्ये ते स्थिरस्थावर होते, तो तसा करायचा. रवी कोरे म्हणून आमचे मित्र आहेत. रवी कोरे यांचं वैशिष्ट्य असं, ते मूळचे कर्नाटकाचे, लोणी या गावचे. त्यांच्या मामाच्या घरी इथं शिकायला आलेले. मग कैलास भोगडे म्हणून त्यांचे मामा आहेत. बाळीवेसला विजय हॉटेल आहे ना, त्याचे ते मालक. त्यांनी आम्हा सगळ्यांना त्यांचा एक वाडा रिकामा करून दिलेला होता, अभ्यासासाठी, केवळ अभ्यासासाठी. म्हणजे घरातून जेवण करायचं आणि कसब्यामध्ये भोगडे बोळामध्ये जो भोगड्यांचा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये बसून राहून अभ्यास करायचं. अशा प्रकारे चालायचं. कृष्णा सरक नावाचा आणखी एक मित्र होता. आमच्या बरोबर तो काम करत, म्हणजे शिक्षण घेत असताना तो रेल्वेमध्ये नोकरीला होता. नोकरी करत करत तो शिक्षण घेत होता. गुरु हादिमनी म्हणून मित्र आहेत. त्यांचे वडील प्रख्यात डोळ्यांचे डॉक्टर होते. अरविंद झगडे म्हणून मित्र आहेत. त्यांचे वडील कोर्टामध्ये क्लर्क होते. बसवराज पत्री म्हणून आहेत, त्यांचं ऑइल मिल होतं. म्हणजे सगळी सदन चांगली व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली मंडळी. यातले बरेच मंडळी आता सेवानिवृत्त झालेले आहेत. काही लोक आपापल्या व्यवसायामध्ये. एम ए झाल्यानंतर आपण नोकरी करावी असा विचार आला का? वडिलांची तशी म्हणजे आमच्या घराचीच परंपरा अशी आहे की शिक्षणानंतर नोकरीला जायचं. वडिलांची इच्छा होती की मी एखादं लेखक व्हावं, असं त्यांना मनापासून वाटत होतं. काय म्हणताय, म्हणजे कसं वडिलांनी बघितलं असेल तुमच्याकडे की त्यांना वाटायचं, त्यांनी पाहिलं, काय पाहिलं मला माहित नाही, पण त्यांना वाटायचं मी थोडस लिहावं, करावं, मला म्हणजे वाचनाची आवड आहे म्हणून तशा पद्धतीचं त्यांना ते कदाचित वाटत असावं. पण नोकरी केल्याशिवाय आमच्या पुढे कोणताही पर्याय नव्हता. आमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये तसा पर्याय नव्हता. मी ज्या वेळेला BA MA फर्स्ट इयर पूर्ण झालं, मी BEd ला ऍडमिशन घेतलो. BEd ला ऍडमिशन घेतल्या 1 महिना झाला मला पोस्टामध्ये नोकरी आली. पोस्ट खात्याची नोकरी, पोस्टामध्ये क्लर्क म्हणून नोकरी आली. घरच्यांचं सगळं म्हणणं, आता झालं BA झालेलं आहे, MA चं 1 वर्ष पूर्ण झालेलं, BEd कशाला करतो, शेवटी नोकरी करायची आहे ना आपल्याला, नोकरीसाठीच हा सगळा प्रवास आहे ना. मग सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळते, पोस्ट खात्यातली नोकरी मिळते, अनेक फॅसिलिटी असतात, चांगला पगार असतो, तू जावं असं वाटायचं. माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे BEd कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांचं मत होतं, काय ठेवलं मास्तरकीमध्ये, तू आधी जा. पण माझ्या मनामध्ये एक म्हणजे शिक्षकी पेशाकडे एक ओढाच होता. हा ओढा का निर्माण झाला? वडिलांमुळे. वडिलांची तर प्रेरणा होतीच, पण मला असं सतत बोलत राहायला आवडायचं. बोलत राहणारं व्यासपीठ कुठं आहे, तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये. मग मी ठरवलं, नाही, ही संधी घ्यायचीच नाही. मी जर पोस्टामध्ये नोकरीला लागलो असतो तर मी आता फार मोठ्या पदावर झालो असतो, चांगल्या मोठ्या पदावर मला ती संधी मिळाली असती. पण माझ्यामध्ये वक्तृत्वाची जी आवड होती, बोलण्याची जी आवड होती, तो वक्तृत्वाचा किडा म्हणू, तो वक्तृत्वाचा किडा मला त्या नोकरीपासून दूर केला. आणि मी ठरवलं की नाही, आपण BEd पूर्ण करायचं, त्यानंतर संधी तर खूप मिळत जातील, ती संधी आपण घ्यायचं असं ठरवलं. ही पोस्टाची नोकरीची संधी कधी, जवळपास कुठल्या सालामध्ये असेल? साधारणतः 1992 साली.
1992 साली ही संधी मला आलेली होती, पण मी त्या संधी नाकारली. मग तुम्ही संगमेश्वर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून जॉईन झाला. मी संगमेश्वर संधी कॉलेज कोण उपलब्ध करून दिली? ही संधी, त्याचा देखील एक चांगला प्रवास आहे. सुरुवातीला काय झालं, माझा बीएडचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर बीएडचा निकाल आला. त्याच्यानंतर मी अहिल्याबाई प्रशाला, भारतरत्न इंदिरा प्राथमिक शाळा, बंदे नवाज शेख सर म्हणून आहे. कुमठ्या नाक्याकडे ती असलेली शाळा आहे. त्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून मी रुजू झालो. प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू होताना MA चं दुसरं वर्षाचा अभ्यासक्रम मी त्यावेळेला पूर्ण केला. मग त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी ऍप्लिकेशन केलं. एकाच वेळेला मला आधी कुरकुमला नोकरी आलेली होती. पंढरपूर तालुक्यामध्ये करकमला नोकरी आलेली. दयानंद शिक्षण संस्थेचं हायस्कूल टीचर म्हणून होतं. 2 दिवस तिथं गेलो, पण तिथला माहोल मला मानवला नाही. म्हणून मी ती नोकरी सोडून पुन्हा सोलापूरला आलो. सोलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं. मला एकाच वेळेला सिद्धेश्वर साखर कारखान्याची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये, आणि सिद्धेश्वर प्रशाला इथं, आणि संगमेश्वर कॉलेज, या तिन्ही ठिकाणी इंटरव्ह्यू मी दिलेला होता. आणि तिन्ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. तिन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं. माझं म्हणजे अतिशय लहान वय, 1994 सालची गोष्ट. नुकतंच शिक्षण पूर्ण झालेलं. 1994 साली तिन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं. मला काही कळत नव्हतं काय करावं काय करू नये. माझे एक गुरु म्हणजे कॉलेजचे शिक्षक प्राध्यापक अर्जुन हटकर म्हणून साहित्यिक आहेत. त्यांनी सांगितलं की तू ज्युनियर कॉलेजला जाऊ. पण माझं धाडस होत नव्हतं. ज्युनियर कॉलेजच्या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या मुलांसमोर उभं राहून आपण लहान मुलांना आपण टॅकल करू शकतो. कॉलेजचं माहोल, कॉलेजमध्ये आम्ही पण शिकलेलो, कॉलेजमध्ये आम्ही कसं गोंधळ घातलो तसंच गोंधळ घालणारी मुलं, तर मग इथंच परतफेड होते की काय, अशा प्रकारची एक भीती वाटायला लागली. म्हणून मी विचार करायला लागलो की सिद्धेश्वर दोन्ही हायस्कूल पैकी एक हायस्कूल निवडायचा, असा एक विचार आला. पण दरम्यान कॉलेजमधून शिपाई आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय धर्मराज काडादी साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलावलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मी गंगा निवासवर आदरणीय काडादी साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की तुमचे इंटरव्ह्यू चांगले झालेले आहे, तुम्ही उद्यापासून जॉईन व्हा. आता सिद्धेश्वर प्रशाला असेल किंवा कारखाना असेल किंवा संगमेश्वर कॉलेज असेल, तिन्हीवर त्यांचेच नियंत्रण त्यांचंच. मग मी त्यांना हात जोडून विनंती केलो, साहेब म्हटलं मला इथं कॉलेजला संधी देण्याऐवजी हायस्कूलला द्या, माझी विनंती राहील, कारण मला कॉलेज झेपल असं वाटत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये बघितलेलं आहे, तुम्ही जॉईन व्हा कॉलेजला, हे बाकीचं तर तुमच्या हातातच आहे, आणि नाहीच जमलं तर पुढे विचार करू असं म्हणाले. ठीक आहे म्हणलं, आता एवढी मोठी व्यक्ती आपल्याला सांगतात, ते आपल्या पाठीमागे एवढं भक्कमपणानं उभं राहून ते सांगत असतील. मग गुरुवारचा दिवस होता, 23 जून 94 कॉलेजमध्ये जॉईन झालो. डॉक्टर शेदे पसारकर म्हणून आमचे विभाग प्रमुख होते. डॉक्टर शेदे पसारकरांनी मला पहिल्यांदा वर्गामध्ये नेऊन सोडलं आणि तेव्हापासूनचा जो प्रवास आहे. पहिल्या दिवसाचा प्रवास कसा होता? म्हणजे पहिल्या दिवसाचा प्रवास म्हणजे काय, दरदरून घाम फुटलेला होता. किती होते विद्यार्थी? वर्ग भरलेला. संगमेश्वर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा तुटवडा कधी नव्हता. वर्ग हाऊसफुल, जवळजवळ एक 80-90 विद्यार्थ्यांनी भरलेला वर्ग, आणि पोरसौदा शिक्षक त्याला नेऊन म्हणजे तिथं उभं केलं. आजपासून मराठीला हे प्राध्यापक AC निंबर्गी तुम्हाला शिकवतील असं सांगितलं. सुरुवातीला मुलं अंदाज घ्यायला लागले. पहिली एक 5 मिनिटं थोडस चाच पडलो, पण नंतर नाही. पण असा अनुभव आला का की बाबा आपण तिथं होतो, आता इथं आलो, ह्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली. या गोष्टी जाणीव व्हायला लागली. म्हणजे पाठ्यपुस्तकातून वाचून मुलांना काही एक्सप्लेन करत असताना घशाला कोरड पडायला लागलं, जाणवायला लागलं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना बघायला लागलो, मुलांचं एक्सप्रेशन बघायला लागलो. सुरुवातीला मुलं थोडस चलबिचल होती, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होती, पण जसं मी विषयामध्ये शिरून म्हणजे योगायोग असा होता, मी म्हणजे माझा पहिला तास 12वी कॉमर्सला होता. मी 12वीला मी जे शिकलेलो होतो तोच पाठ्यक्रम त्यावेळेला. तो अजूनही आठवत असेल तुम्हाला? कोणाचा होता ते? मला आता नक्की आठवत. विवा शिरवाडकर.
नाही, शिरवाडकरांचं नाही, अनंत काणेकरांचं बाबल्या चितातून पळाला नावाचा एक पाठ होता. तो पाठ मी शिकवायला घेतला आणि त्यातल्या गमती जमती सांगताना ती मुलं एवढं म्हणजे लक्षपूर्वक ऐकायला लागली, प्रतिसाद द्यायला लागली, हास्य विनोदामध्ये रमायला लागली. अशा पद्धतीनं मुलांबरोबर दोस्ती जमत गेली. सुरुवातीच्या काळामध्ये तर मी बघत होतो ती मुलं माझ्यापेक्षा मोठी दिसत होती. माझी पर्सनॅलिटी एकदम म्हणजे लुकडा सडसडीत बांधा अशा पद्धतीची माझी परिस्थिती होती. कितीतरी मुलांना मी आहो जावं बोलत होतो, विद्यार्थ्यांना, कारण त्याची तब्येतच तशी. धट्टे कट्टे पैलवान असलेली ही मंडळी ते उभं अहो बसा तुम्ही, काय काम आहे का तुमचं, असं. बाकीची मुलं हसणार. मग म्हणजे शिक्षक पोर सौदा दिसला की त्याला का रे वगैरे असं बोलायचं, पण अशी मुलं दिसली की असं. एकदा तर गंमत सांगतो, खानापुरे सर म्हणून त्यावेळेचे प्राचार्य होते. मी वर्गामध्ये उभं राहून काहीतरी शिकवत होतो, त्यांचं राऊंड लागलं. खानापुरे सरांना लक्षात आलं नाही की मी शिक्षका म्हणून. तू तर काय करू लागला म्हटलं. सर क्लास घेऊ लागलो. मॉनिटर आहे का म्हटलं. मॉनिटर आहे का म्हणाले. म्हणजे इतकं माझं किरकोळ शरीरयष्टी होती, त्यामुळं अशा गोष्टी होत होत्या. पुढं मग वाचन वाढवत गेलो, अभ्यासक्रमाशी संबंधित इतर गोष्टी वाढवत गेलो. डॉक्टर शेदे पसारकर असतील, त्याच्यानंतर डॉक्टर गीता जोशी मॅडम असतील, डॉक्टर अश्विनी जोग मॅडम असतील, त्याच्यानंतर माझ्यासोबत जॉईन झालेले SB निंबर्गे असतील, दत्तात्रय गुड्डेवती असतील, किंवा हे आमचे संतोष पवार तुमचे आकाशवाणीचे, ही सगळी मंडळी स्टाफ म्हणून माझ्यासोबत माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहिले. पसारकर सर, जोशी मॅडम, जोग मॅडम हे ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करत होते, काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगायचं. त्यांच्याबरोबर ऐकलेले साहित्यिक चर्चा, या गोष्टी. हराबाळ एवढी उंचीची माणसं स्टाफ रूम मध्ये असायची. पुंडे सर असतील, फखरुद्दीन बेन्नूर सर असतील, राजशेखर हिरेमठ सर असतील, बिडकर सर असतील, अशी मोठमोठी माणसं, त्यांची चर्चा जरी ऐकत बसली तरी देखील एक आपण समृद्ध होत जाऊ, अशा प्रकारची परिस्थिती होती. असा माहोल, असा आनंद, त्या आनंदाचा प्रवास मी आता जवळजवळ 31 वर्ष झालं संगमेश्वर कॉलेजमध्ये अध्यापनाचा आनंद लोटत आहे. सर एक आता इथं त्याच अनुषंगाने बेन्नूर सर, मग परत बदनोरे सर, हे एवढी मोठी माणसं, पूर्णपणे वेगळ्या विचारधारेची माणसं, त्याच माणसांबरोबर वावरणारे निंबर्गे हे भाजपाकडे कसे वळले? भाजपाचा माझा प्रवास असा आहे की मी विद्यार्थी दशेमध्ये ज्या वेळेला होतो, मला वाटतं मी इयत्ता 11वी-12वीला असेल, त्यावेळेला विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही मित्रमंडळी होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मला अजूनही आठवत आहे, नरेश साखरे, ज्यांचा स्वर्गवास झाला, नरेश साखरे आणि महादेव सपकाळ हे पूर्ण वेळ कार्यकर्ते त्यावेळेला होते. ते प्रत्येक कॉलेजमध्ये यायचे. काही नाही, म्हणजे कार्यकर्त्यामध्ये 2 प्रकार, विद्यार्थी परिषदेचा एक नित्य कार्यकर्ता, एक उत्सवी कार्यकर्ता, अशा प्रकारचा. मग अनुषंगिक काही कार्यक्रम असतील, आंदोलन असतील, अशा पद्धतीच्या आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचं, करायचं, अशी एक आवड होती. माझ्या बरोबर काम करणारे काही म्हणजे शिक्षण घेणारे संजीवनी पाठक, संजीवनी कुलकर्णी नगरसेविकानंतर झाली ती, तिची बहीण संगीता पैकेकरी, अजून काही मंडळी कॉलेजमधले, हे विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते. आणि त्यांची चळवळ धडपड बघून सतत वाटायचं की आपण देखील या चळवळीचा एक भाग व्हावा. मग काही आंदोलन असेल, छोट्या मोठ्या गेट मिटिंग असतील, अशा गेट मिटिंगला उपस्थित राहणं, त्यांच्या सोबत राहणं, हे एवढाच प्रकार माझा विद्यार्थी परिषदेचा चालू झाला. त्याच्यानंतर देशभरामधल्या शिक्षकांचा संप, महाविद्यालयीन शिक्षकांचा संप त्या काळामध्ये झालेला होता. त्याच्यासाठी देशभरातल्या शिक्षकांचा संप सरकारने मिटवलं पाहिजे, याच्यासाठी फार मोठं आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मुंबई येथे करण्यात आलेलं होतं. त्यावेळेला विद्यार्थी परिषदेचे प्रमुख म्हणून विनोद तावडे होते. माननीय विनोदजी तावडे साहेब त्यावेळेला ते विद्यार्थी परिषदेचे प्रमुख होते. मी 2-3 दिवस त्या आंदोलनामध्ये होते. सगळ्या विद्यार्थ्यांचा लवाजमा फुटपाथवर झोपलेला. पुरी भाजीचं फुटपा केटायचं, तेवढं खायचं आणि ते आंदोलन. कमल किशोर कदम त्यावेळेला मला वाटतं शिक्षण मंत्री होते. मग ते विद्यार्थी परिषदेची घोषणा द्यायच्या पद्धती, त्यांचे स्लोगन, या सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध असायच्या. पण मी त्याच्यामध्ये शिक्षण आणि घरच्या जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला मी जास्त वेळ देऊ शकलो नाही.
मनामध्ये इच्छा असायची की आपण या प्रवाहामध्ये जावं वगैरे, पण ह्या गोष्टी मग अलाव केल्या. इच्छा जर का नसेल किंवा देऊ शकलो नसाल, इच्छा असूनही, मग हे एकूणच राजकारणामध्ये वल्लाळ साहेबांच्या संपर्कात आलो तुम्ही? एक विचारधारा अशी तयार झालेली होती की विद्यार्थी परिषदेच्या कालावधीमध्ये किंवा एकूण वाचनातून वगैरे मनातला जो विद्रोह आहे, हा, तो मनातला विद्रोह म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामधली मनस्थिती झालेली होती. कुठले प्रस्थापित? काँग्रेस सत्तेचे प्रस्थापित. सत्तेमध्ये असलेली हा, माणसं, ही प्रस्थापित माणसं, त्यावेळेला असं वाटत होतं, त्यावेळेला नोकरी मिळणं तसंच सोपं होतं, पण रोजगाराच्या संधी कमी कमी होत हो चालल्या. हो हो हो. मग माझ्यासारख्या तरुणाला, माझ्यासारख्या असंख्य तरुणाला वाटत होतं की नाही बाबा, ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आपण बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटले जाऊ. हम्म. मग कुठला शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे असं एक माहोल व्हायला लागलेलं होतं. त्यातून लिंगराज वल्लाळांसारखं नेतृत्व, किशोर देशपांडे यांच्यासारखं नेतृत्व, जे मास लिडरशिप वल्लाळ साहेबांचं असेल, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या, त्यांनी उभं केलेली आंदोलनं, ह्या सगळ्या गोष्टींचं एक वेगळं गारुडच तयार व्हायला लागलं. हम्म. मग हळूहळू त्या विचारधारेकडे आकर्षित व्हायला लागलो. हम्म. माझ्या मोहल्ल्यामध्ये, माझ्या प्रभागामध्ये तर परिस्थिती अशी होती की तिथं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं देखील अवघड होतं. अवघड. त्या परिस्थितीमध्ये काम करणारे हावण्णा हिपळे असतील किंवा आणखी 1-2-3 कार्यकर्ते, ती जुन्या काळातले कार्यकर्ते, हम्म. ती म्हणजे जनसंघापासून काम करणारे कार्यकर्ते, 2-3 कार्यकर्ते सोडले तर काहीच नाही. हम्म. त्या काळामध्ये आमचे मित्र राजाभाऊ काकडे यांचा संपर्क लिंगराज वल्लाळ यांच्या बरोबर झाला. हो, म्हणजे हो. वल्लाळ साहेब आमदार व्हायच्या आधीची गोष्ट आहे. हो हो. 84-85 नंतरची ही गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या अगोदर काकडे? हा, राजाभाऊ काकडे हे आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमच्या भागातले मूळचे कार्यकर्ते. अरे बाप. त्याच्या आधी अंबाण्णा आट्टे, हवण्णा हिपळे वगैरे हे कार्यकर्ते त्या ठिकाणी 1-2-3 कार्यकर्ते होते. गल्लीतला माहोल तर असा, फुटाणे बोले गल्ली हले. हम्म. स्वर्गीय विजय कुमार यादवराव फुटाणे हो. हे आमच्या भागाचं नेतृत्व. तसं पाहिलं तर आम्ही त्यांचेच कार्यकर्ते, राजाभाऊ काकडे असेल, मी असेल, आनंद जाधव असतील, आम्ही मूळचे त्यांचे कार्यकर्ते. त्यावेळेला पक्षीय अभिनिवेश काही नसायचा. हम्म. म्हणजे लप्पण्णा जेनुरे असतील किंवा विजयराव फुटाणे असतील, हम्म. हे 2 नेतृत्व या भागामध्ये त्यांनी राज्य केलेलं. मग त्यांची कामं करायची, त्यांच्या बरोबर भाषणं उठणं असं. मग लताताई फुटाणे उभे राहिला पहिल्यांदा, विजयराव फुटाणे उभे राहिले की त्या काळामध्ये स्लिप लिहिण्याचं काम असायचं. मग शिकलेली मुलं कोण कोण, शिकलेले मुलं मी असेल, जालिंदर पकाले असतील, यल्लप्पा कुंभार असतील, हे माझे सगळे ही पण वर्ग मित्रमंडळी, पण गल्लीतले, हे सगळ्यांना तिथं बसवायचं, ढिगभर स्लिपा द्यायचं, ते स्लिपा लिहित बसायचं. आणि मग काय चहा चिवडा जो दिल तो आनंद मानायचा. आणि मोर्चा निघाला, पदयात्रा निघाली, त्यांच्या मागे जय जयकार करत फिरायचं. असं हे सगळं चाललं. मग राजाभाऊ काकडे हे त्या काळातलं आमचं करिश्माई नेतृत्व, चांगला पैलवान गडी, करिश्माई नेतृत्व. मग आमच्या मंडळाचं धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ, त्याचे ते प्रमुख. मग त्यांचा अट्टास असायचा की धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचा अध्यक्ष कुणी असलं तरी खजिनदार मी असावा. लिहिणारी वाचणारी माणसं प्रामाणिकपणाने हिशोब ठेवणारे, असं त्यांचा एक अट्टास असायचा. मग ते त्यांनी, मग ते हळूहळू चालू झालं. मग भारतीय जनता पार्टीचा वलय कळायला लागला. मग हळूहळू त्यांच्या माध्यमातून एकदा मला वाटतं वल्लाळ साहेबांचं एक बैठक कस्तुरबा मार्केट मधल्या आपल्या कस्तुरबा बागेमध्ये एक बैठक मराठा वस्तीची त्या ठिकाणी घेतलेली होती. त्यावेळेला मला 1-2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळेला मी होतो वार्डाचा सरचिटणीस. तसं तर भारतीय जनता पार्टीमध्ये किती नंबर वाढला असं मला आता एक्झॅक्ट लक्षात नाही. त्यावेळेला फुटाणे ताई वगैरे ते मला वाटतं 11 नंबर वगैरे काय तर असेल. हो. खूप जुनी गोष्ट आहे. विजयराव फुटाणे नगरसेवक होते, हो. स्थायी समितीचे सभापती वगैरे. मग माझी सुरुवात तसं तर बूथवर बसणारा कार्यकर्ता, हो. स्लिप वाटणारा कार्यकर्ता, इथून झालं. मला बढती मिळाली, वार्डाचा सरचिटणीस झालो. वार्डाचा सरचिटणीस झालो, वल्लाळ साहेबांसमोर बोलण्याची संधी मिळाली मला. हा. माझं मनोगत व्यक्त केलंय. 5 मिनिटाचं मनोगत व्यक्त होतं. वल्लाळ साहेब बैठक संपल्यानंतर राजाभाऊ काकडेला विचारले, हे कोण आहेत? हे प्राध्यापक अशोक नेमके. यांचं कसं काय पार्टीमध्ये काय? हे सरचिटणीस आहेत, वार्डाचे सरचिटणीस. तुला काय कळत आहे का नाही? एवढा चांगला बोलणारा मुलगा आहे, तू माझ्या संपर्कामध्ये कसं काय आणला नाही? तिथून वल्लाळ साहेबांनी मला जे ग्रीप दिलं,
हा काळ कधीचा? हा काळ साधारणतः 84-85 नंतरचा काळ असा. 84. त्याच्यानंतर मला त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचं सरचिटणीस पद दिलं. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचं सरचिटणीस त्यांनी केलं. हा. त्यावेळेला दत्तात्रय गणपा माझ्या आयुष्यामध्ये आले. ओके बात. दत्तात्रय गणपा आणि प्रभाकर जामगुंडे हा. यांच्या बरोबर फिरताना एवढं काही शिकता आलं ना. काय म्हणजे जसं की संघटना कसं बांधायचं, संघटना कशी तयार करायची, बूथ रचना कशी करायची, या सगळ्यांचे खरे हेडमास्टर आमचे किशोर देशपांडे सर. हा. म्हणजे संघटना बांधणी करणं हा. आणि संघटनेच्या माध्यमातून बूथ रचना करणं, या सगळ्या गोष्टी आणि कार्यकर्त्यांचा संपर्क करणं, हे कसं असावं, कसं अप्रोच असावं, या सगळ्या गोष्टी. मग राजकीय एक एक गोष्टी जामगुंडे साहेब समजावून सांगायचे. दत्तात्रय गणपा तर असं म्हणजे पायाला भिंगरी लावल्यासारखं मी आणि दत्तात्रय गणपा फिरत असायचो. एकदा सकाळी घरातून बाहेर पडलो. शहर उत्तर मतदारसंघ त्यावेळेला फार कॉम्पॅक्ट होता. एका दिवसामध्ये पूर्ण मतदारसंघ आम्ही 2दा फिरत होतो. म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी कार्यकर्त्याला भेटलेलंच आहे. म्हणजे जवळपास हा 80 वल्लाळ साहेबांच्या पहिल्या आमदार 87-88 तो काळ. तो काळ. त्यावेळेस कुठले कार्यकर्ते म्हणजे शहर उत्तर साठीचे म्हणजे तुमच्या बघण्यामध्ये होते किंवा त्यांच्या सोबत काम केलं? असं जगदीश पाटील असतील, सुरेश पाटील असतील, नागनाथ खटके असतील, सूर्यकांत झेंडेकर असतील, सायण्णा वल्लाकट्टे, सायण्णा गालपल्ली आहे, त्याच्यानंतर उमेश आडम आहेत, आनंद साळुंके आहेत, छबू साळुंके आहेत. इकडं तरी पूर्ण कोरडा भाग होता, ड्राय एरिया. मल्लिकार्जुन मंदिरच्या पुढे भाजपाला अलाव नाही अशा प्रकारची परिस्थिती. त्या काळामध्ये सतीश प्रधाने आमच्या सतीश प्रधाने. मग मी मंडल अध्यक्ष असताना सतीश प्रधाने उपाध्यक्ष झाले. उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी खूप मोठी मेहनत सतीश प्रधानेने घेतली. मी मुलाखत घेत असताना मला किशोर देशपांडे म्हणाले की बाबा प्रत्येक वेळी मला जेव्हा न्याय द्यायची वेळ आली त्यावेळेस वल्लाळ यांनी माझं अधिपतन केलं आणि मला खेचण्याचं काम केलं. खरंच त्यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे? नाही, मला असं काय जाणवलं नाही, पण गटबाजी होती ही गोष्ट नाकारता येत नाही. एक असं असायचं की वल्लाळ साहेबांचे हायकमांड म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं धोरण होतं की पक्ष बहुजनांमध्ये घेऊन जायचं आणि बहुजनांचं नेतृत्व म्हणून वल्लाळ साहेबांना पुढे आणलं. हस्तही पता किशोर देशपांडे साहेबांना पण संधी मिळायला पाहिजे. ती संधी काही वेळेला नाकारली गेली, हेही खरं आहे. त्यांच्यावर अन्याय झाला ही गोष्ट पण खरी आहे. पण त्यांच्या लेवलचं राजकारण आमच्या मनालाच पण स्पर्श करत नव्हता. का कशामुळे नाकारलं जात होतं हे कळत नव्हतं. कदाचित ब्राह्मण मुक्त पक्ष व्यवस्था असावी असं जातीतेचा स्पर्श असं माझ्या कार्यकालामध्ये तर मी कधी बघितलं नाही. असं जेव्हा मी वरिष्ठांशी चर्चा करालो त्यावेळेस असं म्हणाले की बाबा जोपर्यंत ही व्यवस्था बाजूला सरकणार नाही तोपर्यंत आपली व्यवस्था पर्यायी व्यवस्था निर्माण होणार नाही. नाही असं काय मला कधीच पार्टीमध्ये जाणवलं नाही की जात पात या गोष्टींवर. तसं तर मी मागासवर्गीय कार्यकर्ता, पार्टीने मला अत्युच्च शिखरावर नेलं. ब्राह्मणांचं वर्चस्व असलं तर असं नाही. किशोर देशपांडे साहेबांनी किंवा आता विद्यमान रोहिणीताई तडवळकर असतील की मोहिनीताई पत्के असतील, बंडोपंत कुलकर्णी असतील, जगदीश तुळजापूरकर असतील, ही सगळी त्यावेळेची प्रस्थापित मंडळी, पार्टीमध्ये प्रस्थापित मंडळी. या लोकांनी कधीच दोन दुजाभाव कधी केला नाही. कधी जातीयतेचं देण्यासाठी का दुजाभाव झाला कधीच झालेलं नाही. एक दोन गोष्ट अशी की वल्लाळ साहेबांचा एक कल असा असायचा की निवडून येणारं नेतृत्व असं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ही जी काही तुम्ही आता नावं घेतली ती सक्षम नव्हती जनमताचा कोल आपल्या बाजूने घेण्यासाठी? किशोर देशपांडे साहेब हे खऱ्या अर्थानं 2 वेळेला दावेदार होते. 2 वेळेला दावेदार होते. त्या 2 वेळेला म्हणजे एकदा असं झालं, विजय देशमुख, विद्यमान आमदार विजय देशमुख जे आहेत हे तसं पाहिलं तर पार्टीचे कार्यकर्ते नव्हते. ते रॉकेल व्यावसायिक होते. ते मूळचे स्वर्गीय बाबूरावांना चाको त्यांचे अतिशय समर्थक व्यापारी कार्यकर्ते, काही म्हणता येतील. आता ते शेवटी कसं आहे, व्यापारी मंडळी आहेत. जिधर बोजा उधर सोजा ही नीती साधारणतः असते. ते बाबूराव अण्णांचे पुढं लिंगराज वल्लाळ साहेबांबरोबर त्यांची मैत्री झाली. कसं काय?
ते माहित नाही त्यांचं, म्हणजे आम्ही त्या व्यावसायिक लेवलला दृष्टिकोनातून? मे बी असेल, पण त्यांची मैत्री झाली वल्ल्याळ साहेबांकडे येणं जाणं बसणं वगैरे. हे कोण? देशमुख मालक असं सुरू झालं. मग त्या काळामध्ये वल्ल्याळ साहेबांचं काम बघणारे मल्लीनाथ गायकवाड, त्यांची एकच गाडी, नंतर ते देशमुख मालकाची गाडी. कधी भोतडा शेडजीचं, प्रमिला पल्ली नगरसेविका हो, शरद हो, पल्ली त्यांची हो. एक गाडी, अशा ठराविक गाड्या असायच्या त्यांच्या. मग एका प्रकाराने थोडस फायनान्स, हो पक्षाची परिस्थिती अशी होती, एखाद्या नेत्याचा दौरा आला हो तर त्याच्या जेवणाची व्यवस्था कुठं करायचं, निवासाची व्यवस्था कुठं करायचं, त्याला फिरण्याची व्यवस्था कुठं करायचं, यासाठी 4 मातब्बर उद्योगपती व्यापाऱ्यांकडे जायचं आणि त्यांना पटवून सांगायचं आणि निधी संकलन करून पक्ष चालवणार आहे. अतिशय म्हणजे काटकसरीमध्ये पैसा जमा करत पक्षाचं कामकाज चालवणं मी बघितलंय. वल्ल्याळ साहेब असतील किंवा देशपांडे साहेब असतील, गोपीकिशन, स्वर्गीय गोपीकिशन भुतडा शेठजी असतील, बालमुकुंद झंवर, शांतीलाल जैन, अशी मंडळी, मग जगदीश तुळजापूरकर, म्हणजे ते जनता बँकेच्या माध्यमातून अशी ही सगळी मंडळी फिरायची, जन्नू साहेब वगैरे हे सगळे फिरायचे. काही म्हणजे पार्टीचे आश्रयदाते, देणगीदार ठरलेले असायचे, त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडून पैसा घ्यायचा आणि पक्षाचं कामकाज हे चालवायचं. अशा प्रकारचं हे कामकाज चाललेलं असायचं. त्यातून विजय देशमुखांची घनिष्ठ मैत्री वल्ल्याळ साहेबांबरोबर वाढत गेली. मग देशमुख साहेबांना असं वाटायला लागलं की आपण नगरसेवक व्हावं. वल्ल्याळ साहेबांची अतिव इच्छा की देशमुखांना नगरसेवक करायचंच. देशमुखांना नगरसेवक करायचं हे ज्या वेळेला नक्की झालं, त्यावेळेला एक पहिला आरोप झाला वार्डातून त्यांना पाणीवेस पानवेस मधून दत्त चौक पाणीवेसच्या भागात काय आरोप झाला? वल्ल्याळ साहेबांवर आरोप झाला की हे ब्राह्मण विरोधी आहेत, ब्राह्मणांना संपवायला निघालेले आहेत, अशा प्रकारच्या आरोपाला तिथून सुरुवात झाली. म्हणजे वल्ल्याळ साहेबांची इच्छा होती की देशमुखांना द्यायचं. हा. बंडू कुलकर्णी त्याच्या आधी 2 वेळेला नगरसेवक झालेले होते, त्यांच्याऐवजी यांना द्यायचं असं त्यांची इच्छा होती. एक जे लिंगायत समाजातलं एक लिडरशिप आणायचं पुढं. पण असं झालं की प्रदेशांनी नकार दिला, विजय देशमुखांना नकार दिला. विजय देशमुखांना नकार दिल्यानंतर बंडू कुलकर्णींचं हे चालू झालं. त्यावेळेला विजय देशमुखांचा थायताड सुरू झाला. वल्ल्याळमुळं मला तिकीट मिळालं नाही अशा प्रकारे. वल्ल्याळ साहेबांचं संपर्क कार्यालय विजय देशमुखांचं आता सध्या जिथं कार्यालय ना तिथं ते होतं. एका दिवसात त्यांनी कार्यालय खाली करायला लावलं, त्यांचा संपर्क कार्यालय, त्यांचं बोर्ड गिल्ड काढून टाकलं. त्यावेळेला त्यांची मोहीम चालली, बंडू पडला पाहिजे ही मोहीम त्यांनी त्यावेळेला सुरुवात केली आणि हे चालू झालं. त्याच्यानंतर देशपांडे साहेबांच्या बाबतीत काय झालं की ज्या वेळेला विधान परिषदेची उमेदवारी होती, सुभाष बापू देशमुख पहिल्यांदा ज्या वेळेला विधान परिषदेला निवडून आले, त्यावेळेला किशोर देशपांडे साहेबांचा नॅचरल क्लेम होता. पण तो नॅचरल क्लेम असताना देखील वल्ल्याळ साहेबांनी विजयाचं गणित मांडलं. मराठा समाजाचं एकत्रीकरण, त्याही वेळेला असणारे वेगवेगळे अदृश्य शक्ती त्यांनी सांगितलं, सुभाष बापूंना जर तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही मदत करायला तयार आहोत. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेला मला आठवतंय स्वर्गीय महाजन साहेबांनी स्वर्गीय शरदभाऊ कुलकर्णींच्या मार्फत वल्ल्याळ साहेबांना निरोप पाठवला, अरे तुझ्या नावानं अजूनही ओरडलं जातं रे, तू ब्राह्मण विरोधक आहे म्हणून. मागे त्या बंडूला विरोध केला, आता किशोर देशपांडेंना विरोध करायला लागला. कशाला? ते का सीट येते का जाते? ते पडणारं सीट आहे, त्याला देऊ, पडलं तर पडू दे, आलं तर येऊ दे, त्याचा क्लेम तर संपेल, या भाषेमध्ये निरोप पाठवला. पण वल्ल्याळ साहेबांनी शरदभाऊ कुलकर्णींना सांगितलं, सुभाष जर निवडून आला नाही तर मी राजकारण सोडन, म्हणेल ती शिक्षा भोगेन, असं चॅलेंज घेतलं. मग नाईलाज झाला. स्वर्गीय म्हणजे वल्ल्याळ साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे सुभाष बापूंना उमेदवारी देण्यात आली आणि देशपांडे साहेबांची उमेदवारी नाकारण्यात आली. आणि कर्मधर्म संयोगानं तशी रचना सगळ्या झालेल्या होत्या. अनेकांनी सहकार्य केलं. देशमुख पॅटर्न तिथंच जन्माला आलं. त्या देशमुख पॅटर्ननं सुभाष बापू देशमुख हे निवडून आले आणि देशपांडे साहेबांवर हा झालेला पहिला अन्याय होता. मला माहित नाही जी मदत करणारी मंडळी होती ती सुभाष बापूंना मतदान केली, ती मंडळी देशपांडे साहेबांना केली असतीच की नाही हे मला माहित नाही. कदाचित जातीयतेच्या याच्यानं झालं असेल, कदाचित लक्ष्मी दर्शनानं देखील झालेलं असेल. त्यावेळेला 15,000 20,000
अशा पद्धतीनं हो, मग संचार झाला आणि त्यातून सुभाष देशमुखांच्या नेतृत्वाचा उदय झाला. नाही, पण त्याही तुम्ही- काळामध्ये एक असं झालेलं होतं, हो. एक वेळ अशी आलेली होती की सुभाष बापू देशमुखांच्या बद्दल आता वल्ल्याळ साहेबांना लक्षात आलं, आता मुंडे साहेब आणि महाजन साहेबांचा विरोध आहे, काय करायचं, थोडस डळमळीत झालेला होता निर्णय. सुभाष बापू देशमुखांनी अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इथल्या वल्ल्याळ साहेबांवर एक प्रकारचा दबाव आणला, नाही बापूंना द्यायचं, बापून द्यायचं, बापून द्यायचं, अशा प्रकारचा दबाव आणला. शेवटी वल्ल्याळ साहेब म्हणाले जे होईल ते होईल, सुभाषला आमदार करायचंच आपण, त्यांनी तर आमदार केलं. मग नंतरच्या कालावधीमध्ये मग असं एक चालू झालं, म्हणजे हा ब्राह्मण विरोधक आहे अशा प्रकारांना. वल्ल्याळ साहेबांचा एक गणित असा होता, माझं रिडिंग सांगतो, आता प्रत्यक्षात काय मला माहिती नाही, की बाबा उमेदवार निवडून आला पाहिजे, एन केन प्रकारानं उमेदवार निवडून आला पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका त्यांची होती. हे सगळं तुम्ही सांगितलं, पण तुमचा आणि विजयकुमार देशमुख यांचा संपर्क पहिल्यांदा कधी आला? वल्ल्याळ साहेब असं सांगितलं नाही तुम्ही. वल्ल्याळ साहेबांकडे ते यायचे, बसायचे, तिथूनच त्यांच्या बरोबरची आमची मैत्रीचा प्रवास सुरू झाला. नंतर वल्ल्याळ साहेबांच्या विरोधात ते ज्या वेळेला गेले पार्टी पासून, ते एका प्रकाराने लांब, ते कार्यकर्ते तर कधीच नव्हते अधिकृत असं, वल्ल्याळ साहेबांचं तो कार्यालय खाली करणं या प्रकारानंतर ते पार्टीपासून ते फटकून राहायला लागले, तिथून आमचा संपर्क संपला. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांची वाट वेगळी झाली, आमची वाट वेगळी झाली, पुन्हा काय जमिनाचं झालं, पुन्हा पक्षामध्ये काही स्थित्यंतर अशी होत गेली, मग त्यांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहामध्ये याच देशपांडे साहेबांनी आणला. त्या सगळ्या घडामोडीच्या तुम्ही साक्षी. हो, मी या घडामोडीचा साक्षीदार. घटना अशी घडली, घटना अशी घडली, सांगायचं सर, मलाही माहिती आहे. मी हातचं राखून काही सांगणार नाही. घटना अशी घडली, वल्ल्याळ साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या गळ्यातले ताई. काही द्यायचं तर लिंगराजला द्यायचं, काही द्यायचं तर लिंगराजला द्यायचं. लिंगराज वल्ल्याळांची एक मोठी चूक झाली. मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये सोशल इंजिनिअरिंग, कुठं जी चांगली माणसं वाटतात, आणि मुंडे साहेबांनी एक निर्णय घेतला की प्रतापसिंह मोहिते पाटील यांना पक्षामध्ये आणायचा निर्णय घेतला. त्यांना आणले, त्यांना आणून आमदार केले आणि सहकार राज्यमंत्री केले. त्यांना आणले इथपर्यंत ठीक आहे, वल्ल्याळ साहेब आमदार आहे, तर वल्ल्याळ साहेब मला वाटतं त्यावेळेला खासदार होते. त्यांना आणले आणि राज्यमंत्री त्यांचं म्हणजे उद्या शपथविधी होणार अशा प्रकारचं जाहीर झालं. मी सांगतो, ही पक्षामध्ये ही अस्वस्थता, एक काळ असा होता की वल्ल्याळ साहेब दुसऱ्यांदा ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला वल्ल्याळ साहेब राज्यमंत्री होणार असा निरोप होता, वल्ल्याळ साहेबांना संधी मिळणार. त्याच वेळेला प्रकाश जावडेकर पण इच्छुक होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त एक जागा मिळणार होती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक जागा मिळणार. वल्ल्याळ साहेबांच्या शपथविधीला जायचं, वल्ल्याळ साहेबांचं जॅकेट पण तयार त्या काळामध्ये, बंद गळ्याचा कोट इथपर्यंतची तयारी होती. पण वरचं राजकारण काय झालं माहित नाही, जावडेकर की वल्ल्याळ. मग एवढं संघर्ष, टोकाचा संघर्ष झाला वरच्या लेवलला. जावडेकर पण नाही, ह्यांनी पण नाही. त्यांना नियोजन मंडळाचं अध्यक्ष केलं जावडेकरांना. नंतर त्यावेळेला ह्यांना WMDC त्या महामंडळाचं अध्यक्षपद यांना दिलं, म्हणजे दुधाची तहान ताकावर. मग अशा प्रकारचा विचार झाला की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसाला मंत्रिपद मिळत नाही, आणि काल आलेल्या प्रतापसिंह मोहिते पाटलांना मात्र मंत्रिपद मिळतं, हे थोडंसं कुठंतरी स्वाभिमान दुखावणार होतं. आणि वल्ल्याळ साहेबांचं नेतृत्व असं स्फोटक होतं, ते भयानक स्फोटक होतं. त्यांना ते अस्वस्थता वाटायला, आणि त्या अस्वस्थतेला चेतवण्याचं काम कुणी केलं तर माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी केलं. काय केलं? आणखी काही मंडळी, पक्षातली प्रमुख मंडळी, त्यांनी वल्ल्याळ साहेबांना भरीला पाडलं. हे काय म्हणले, काय आपण सहन करायचं का, आपण विरोध करायचा. वल्ल्याळ साहेब अस्वस्थ. आम्ही रात्री त्यांच्या घरी बसलेलो सगळे, मी, चंद्र चिट्टे, सुरेश पाटील, जगदीश पाटील, श्री शेलवन शेट्टी, ही सगळी टीम आम्ही बसलेलं, राजाभाऊ काकडे वगैरे. वल्ल्याळ साहेब अस्वस्थ झाले, आपण आता ह्यातला विरोध करायचा, या गोष्टीला विरोध करायचा. मी म्हणाल साहेब असं नका करू, हे आता तुम्हाला ज्यांनी फोन केला ना, ही माणसं तुमच्या सोबत नसणार आहेत, तुम्हाला हे पुढं करू लागलेले आहेत सांगितलं. वल्ल्याळ साहेबांचं ते
डोक्यामध्ये एवढं विचार पेटलेला होता. त्यांनी काय नाही, सगळ्या मीडियाला जो विरोध आहे असं तसं त्यावेळेला प्रतिक्रिया देऊन टाकली. म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटलांचा हा. म्हणजे मुंडेंचं एका अर्थानं राजकारण, मुंडे राज्याच्या साहेबांच्या राजकारणाचा राजकारणाला हे- विरोध हा. करण्याचं धाडस यांनी केलं. म्हणजे मग मुंडे दुसऱ्या साहेबांची क्षणी- एक रणनीती वेगळी हा. होती राज्याची. राज्याची त्यांची रणनीती आणि वेगळी होती. जिल्ह्याच्या पण जिल्ह्याच्या यांच्या राजकारणामध्ये कारण हो. मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये मार खाऊन काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या व्यतावेदना बघत होतो. आपले ऍडव्होकेट पाटील हो, असतील, हो, शिवाताई हो, पाटील हो. असतील किंवा रामहरी अप्पा रुपनर असतील, ही कदाचित सगळी ह्याच मंडळी कारणामुळे वल्लाळ साहेब होतं. चेतलेले. ते शेवटी कार्यकर्त्याचं रक्त हो, होतं, ते हो. त्यांनी केलं. त्याच्या दुसऱ्या क्षणाला मग म्हणाल की ठीक आहे साहेब, आता तुम्हाला मेंगजी साहेबांनी सांगितलं, आता आपण मेंगजी साहेबांना कुठल्या तर मीडियाच्या माणसाकडून प्रतिक्रिया विचारू. हा. ती प्रतिक्रिया विचारली देखील गेली. हम्म. मेंगजी साहेबांनी अतिशय आनंदानं या गोष्टीचं स्वागत केलं. अतिशय चांगला निर्णय, पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला निर्णय झालेला आहे, याचं मी स्वागत करतो. मला एका बाजूला वल्ल्याळ साहेबाला डिवचलेले, हो. ह्याला विरोध करायचा आपण सगळे म्हणून. हम्म. वल्ल्याळ साहेबांना म्हटलं बघा ती कर्माची. तेव्हापासून वल्ल्याळ साहेबांच्या राजकारणाला साईड ट्रॅक करायचं चालू झालं. हा. वल्ल्याळ साहेबांचं राजकारण साईड ट्रॅक त्या काळामध्ये व्हायला लागलं. आणि मुंडे मुंडे साहेबांची साहेबांच्या- नाराजी. मुंडे साहेबांची नाराजी, मुंडे साहेब बोले भाजप भाजप आले. ही परिस्थिती त्या काळामध्ये. हो. पण त्याही काळामध्ये प्रमोद महाजनांचं थोडं प्रेम वल्ल्याळ साहेबांवर होतं. क्या बात आहे. महाजनांच्या प्रेमावर वल्ल्याळ साहेबांची गाडी कशी बशी पुढे ढकलत झालं. पुढे पक्षाघाताचा झटका. त्याच्या आधी पुन्हा दुसऱ्यांदा ज्या वेळेला खासदारकीची दुसरी टर्म बापू ज्या वेळेला हो, हो, हो. बापू ज्या वेळेला हो. उज्ज्वलाताईंच्या विरोधामध्ये उभं राहिले, उभारले. त्यावेळेला म्हणजे ती एक कथा वेगळी आहे. बापूंचं आणि मुंडे साहेबांचं कधी पटत नव्हतं त्या गटबाजीमध्ये. हा. बापू हे गडकरी समर्थक, हे मुंडे साहेबांचे हे रद्द. बापूंच्या उमेदवारीचा ज्या वेळेला विचार यायला लागला, त्यावेळेला मुंडे साहेबांनी सांगितलं इंग्रज तू उभं राहायचं, तू उभं राहायचं, तुला पाहिजे ती सगळी मदत आम्ही देऊ. वल्ल्याळ साहेबांचं पुन्हा तेच गणित. या सगळ्या गणितामध्ये खासदारकीला सुभाषच फिट होऊ शकतो, सुभाषच फिट होऊ शकतो. मग मुंडे साहेब नाही म्हणायचे. मग मला आठवतं त्यावेळेला सुभाष देशमुख, वल्ल्याळ साहेब आणि चन्नवीर चिट्टे हे तिघं लातूरला गेले. शरद भाऊ कुलकर्णी त्या ठिकाणी तिथे आलेले होते, संघटन मंत्री जबरदस्त माणूस. शरद भाऊ कुलकर्णींनी सांगितलं नाही नाही, मुंडे गोविंदरावांचं म्हणणं असं आहे. तिथं पासून येतं. पण मग बापू म्हणायला लागले नाही ठीक आहे, त्यांनी म्हणतात तर तुम्ही उभा राहायचं. वल्ल्याळ साहेब घरी आले, त्यांनी फोन करून सांगितलं नाही उभं राहील तर सुभाषच उभं राहील. काय विश्वास एवढा. विश्वास म्हणजे काय, जनतेची नाडी, जनमताची नाडी ओळखण्याचं जे सामर्थ्य आहे, जातीचं समीकरण. सगळ्या प्रकारची समीकरणं. आणि त्या काळामध्ये जो असंतोष होता, त्या असंतोषाला एकत्रीकरण करण्याचं, म्हणजे काँग्रेस मधल्या अंतर्गत राजकारणाचा, हा. शिंदे साहेब सारखा मातब्बर नेता, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, त्याची बहुजनाला डावलून सगळ्यांच्या उरावर बसवलेलं अशा नेत्याचं खच्चीकरण करायचं असेल तर ही योग्य संधी. म्हणून काँग्रेसमधल्या प्रस्थापित नेतृत्वाने जी मदत केली, त्या मदतीचा परिपाक एक मदत विचारतो, बारामतीची पण मदत झाली म्हणतात. नाही, कुठून येत होती मला माहिती नाही. कुठून येत होती मला माहिती नाही. पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्यासाठी खूप ही मोठी मदत यंत्रणा खूप लागली. मोठी यंत्रणा आहे. म्हणजे तुमच्यापेक्षाही डबल ताकदीची यंत्रणा तेव्हा खूप होती. खूप खूप म्हणजे तुम्ही होतो त्या. हो, हो. त्या निवडणुकीतली म्हणजे बूथ रचनेची सगळी सूत्र माझ्या घरातून हलत होती. माझ्या घरच्या मंडळींना महिनाभर मी माहेरी पाठवलेलं होतं. माझं घरच पूर्ण पार्टीचं कार्यालय झालेलं होतं. एक लोकमंगलची यंत्रणा आणि एक पक्षाची यंत्रणा, अशा प्रकारची यंत्रणा आम्ही चालवत होतो. खूप खूप घटना घडामोडी अशा झाल्या. हा विजय एवढा सोपा नव्हता. उज्ज्वलाताईंचा पराभव जो झाला तो एवढा सोपा नव्हता. म्हणजे वल्ल्याळ साहेबांनी हे ओळखलं होतं की काँग्रेसच्या अंतर्गत वाद किंवा स्वकीयांचा तो त्या अंतर्गत त्यांचा विरोध आहे, तो आपल्या पत्त्यावर पडणार. तशा प्रकारचे कदाचित त्यांची बोलणी झाली असं. त्यांचे बोलणी झाली असतील, तुम्ही अमकं करा तमकं करा, अशा पद्धतीचं. छोटासा ह्यालाच अनुसरून
उज्ज्वला शिंदे निवडून आल्या असत्या तर राजकारणाचं समीकरण बदललं असतं का? 100% बदललं असतं, 100% बदललं असतं. सुशील कुमार शिंदे साहेबांचं नेतृत्व जे बहरलं होतं त्या काळामध्ये, मुख्यमंत्रीपद, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, तर दुसऱ्यांदा त्यांना ते संधी मिळाली नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, पण दुसऱ्यांदा शिंदे साहेबांना संधी मिळाली नाही. हे खूप मोठं रहस्य आहे आणि ते फार मोठं आहे ते. भयानक आहे ते म्हणजे राजकारण. एका दलित नेतृत्वाचं खच्चीकरण अशा पद्धतीनं झालं, ते पक्षाने केलं नाही, हा. पक्षातल्या काही मंडळींनी अंतर्गत केलं, मंडळींनी. पक्षातल्या काही मंडळींनी केलं. आता ते शिंदे साहेब आहेत, शंकरासारखे भोळ्यासाम, त्यांनी हलाल, तेही हलाल असंच पचवलं. अनेक अनेक धक्के शिंदे साहेबांना त्यांच्या स्वकीयांनी दिलेले आहेत. हो. हा. आणि पण त्याच्या त्यांनी साक्षीदार कधी- तुम्ही पण आहात. खूप अनेक घटना, अनेक घडामोडींचा साक्षीदार मी आहे. शिंदे साहेबाला त्यांच्या स्वकीयांनी कसे धक्के देत गेले. मग तो काळ असा होता, भारतीय जनता पार्टीचा उत्कर्षाचा काळ, आम्हाला विजय मिळतोय, मग आम्हाला आमचा त्यात पक्ष काय- वाढतोय. आमचा पक्ष वाढतोय, आमचा कार्यकर्ता येतोय, हा. ह्याच्यामधला आनंद याच्यामधला वेगळा. आनंद असायचा. हो. या अशा गोष्टी घडत असत. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रश्न राहूनच गेला सर, संपर्क आला कधी? मग मालकांनी विजयकुमार देशमुख हे पहिल्यांदाच आमदारकी घेतली पहिल्यांदा आमदारकी कशी? त्यामध्ये तुमचाही मोठा सहभाग होता. नाही नाही नाही. त्यावेळेला आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता. मग की कोणाचा ज्या होता? नाही, काही मंडळी होते ते आता, सुरेश पाटील असतील, जगदीश पाटील असतील, संजय शरणार्थी वगैरे काही मंडळी आहेत. त्याच्यामध्ये देशपांडे साहेब असतील, राम तडवळकर असतील, अशी ही जी मंडळी आहेत, वल्लाळ्यांच्या विरोधामध्ये जी फळी होती, त्या फळीने मुंडे साहेबांना इंट्रोड्यूस करून दिलं की लिंगायत समाजातला एक चांगला चेहरा. त्यापूर्वी ते सरचिटणीस का अध्यक्षही होते? सरचिटणीस होते. सरचिटणीस होते. त्यावेळेला मुंडे साहेबांना इंट्रोडक्शन करून देण्यात आलं की हे एक लिंगायत चेहरा आहे. सुनील कर्जतकर वगैरे ही मंडळी संघटन मंत्री म्हणून सोलापुरामध्ये कार्यान्वित होते. मग मुंडे साहेबांचा तो राग वल्ल्याळ साहेबांवर होता, हो. त्यांचं नेतृत्व डावलायचं प्रताप त्या सिंह मोठे दृष्टिकोनातून. हम्म. मग त्यावेळेला मुंडे साहेबांनी सांगितलं की याला आपण उमेदवारी देऊ, आणि उमेदवारी दिली. या त्याच्यासाठी सगळ्यामध्ये मोठी मध्यस्थी रघुनाथ कुलकर्णी यांनी केली. बोरामणीकर पण आहेत. किशोर बोरामणी होते, हा. किशोर बोरामणी होते. किशोर बोरामणी असतील, शरणार्थी असतील, हे सगळे म्हणजे जो प्रवास आहे, जोडणीचा जो प्रवास आहे, तो जोडणीचा प्रवास, रसद पुरवण्याचा हा सगळा प्रवास या लोकांनी केलेला होता. त्याचे साक्षीदार आहे. त्यांना उमेदवारी मिळाली, ते निवडून आले. हे देखील निवडून आले. झालं. त्यावेळेस जबाबदारी तुमच्याकडे काय होती? त्यावेळेला मी माझ्या माहितीप्रमाणे मी मंडळाचा अध्यक्ष असेल, कदाचित मंडळाचा अध्यक्ष 100%. का सरचिटणीस सुद्धा मला आता नक्की आठवत नाही होतो. मग आपण ठरल्याप्रमाणे ते काम केलं. पक्षाच्या विरोधामध्ये तर जायचं पटत नसलं तरी देखील त्यांचं काम केलं. या सगळ्या गोष्टी होत गेल्या. ते निवडून देखील आले. पण दुसऱ्यांदाही आले. निवडून येताना पण त्यांच्या पक्षातल्या अनेक मंडळींचं देखील हातभार लागलंच. काँग्रेस पक्षाच्या अनेक मंडळींनी देखील विजय देशमुखांच्या विजयामध्ये त्याही काळामध्ये त्याही काळामध्ये हो काँग्रेसची अशीही मदत होती. अशी मदत होती. कोण होते पहिल्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी देशमुखांचे? देशमुखांच्या पहिल्या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी विश्वनाथ चाकोते होते. हा. त्यांना विरोध करणारे काँग्रेसचे काही मंडळी काही मंडळी होती. ते ठरलेलं हा. होतं. एका गटाला नाही मिळाली संधी, दुसऱ्या गटाने विरोधात करायचं, हे असं ते ठरलेलं होतं. मग एकमेकांचं व्याजासकट परतफेड करण्याची ही नीती झाली. त्यातून म्हणजे 4-5 2004 ला जी घडलं तेच 2006 ला पण घडलं. अशाच प्रकारानं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. हा. काँग्रेसला पराभूत केलं ते काँग्रेसमधल्याच लोकांनी पराभूत केलं. पराभूत ह्या सगळ्यामध्ये तुम्ही पक्षामध्ये अध्यक्षपदाची संधी तुम्हाला कोण दिली? अध्यक्ष पदाचा कारण प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा हा, असते असते की ना. बाबा अध्यक्ष व्हावं किंवा आपण नगरसेवक व्हावं. नाही, तुमच्या घरामध्ये नगरसेवक पद पण आहे होतं. हो मला विशेष वाटायचं, तुमच्या- मला वाटायचं, पण मी निवडणूक लढवायचं नाही हे तेव्हापासून ठरवलेलं होतं. हो. पण स्वीकृत जर मला मिळालं तर ही संधी मला मिळावी नाही, पण असं तुमच्या मिसेस पण होत्या. होत्या ना. हो. त्या 1997 ला हो. त्या नगरसेविका होत्या. त्या कालावधीमध्ये जो राजकारणाचा अनुभव आला, म्हणजे या भागाचा आपल्या मराठा वस्ती असेल, मुकुंद नगर, राजीव गांधी नगर असेल, हा भाग जो आहे, किंवा बुधवार फेरचा काही परिसर असेल, हो. हा सगळा स्लम एरिया. हो. इथली गरिबी, दारिद्र्य, आणि इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं हे तारेवरची कसरत असते. आणि
आर्थिक दृष्ट्या ते न परवडणार होतं. 5 वर्ष म्हणजे नगरसेवक पद घेऊन रडलो, बरोबर, कशाला या फंद्यात पडलो. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळी. कुठून वर्गणी देणार, कुठून देणगी देणार. महापालिकेमध्ये विरोधी पक्षामध्ये निधी मिळायचा नाही, कामं व्हायची नाहीत, लोकांचे जथ्थेचे जथ्थे यायचे. सुशिक्षित एरियामध्ये एखादा गोष्ट असते की बाबा ठीक आहे आजचं उद्या होईल काम. स्लम एरियामध्ये असं नाही, आज सांगितलं काम आजच झालं पाहिजे. पण त्यावेळेला ठरवलं की नाही याच्या पुढे जायचं नाही. पण त्या वेळेला म्हणजे अनेकदा आठायचे आमच्या समोरच अनेकांना संधी मिळायची. मग म्हणजे स्थायी समिती सभापती जगदीश पाटील झाले, सुरेश पाटील झाले, पण आमच्या डोक्यामध्ये कधी आलं नाही की आपल्याला संधी मिळावं. एकदा ही संधी आली होती. वल्याळ साहेबांनी विरोधी पक्षनेते पद म्हणून नक्की केलेलं होतं नाव. कुणाचं? आमच्या मेसेजचं नाव त्यांनी नक्की केलेलं होतं विरोधी पक्षनेता म्हणून. मुंबईवरून आले, आम्ही घ्यायला स्टेशनवर गेलो होतो, मी चंदूर चिट्टे वगैरे गाडीत बसल्यावर सांगितले असं असं केलं. म्हणालो आता हेच गल्लीतलं सुधार लवकर निस्तरता येणार आणि गावचं कुठून निस्तरायचं. घर शाळा या सगळ्या गोष्टी सांभाळून या गोष्टी करता येणं शक्य नव्हतं. मग मी त्यावेळेला वल्याळ साहेबांना सांगितलं साहेब असं नका करू. त्यावेळेला बंडू कुलकर्णी हे इच्छुक होते. बंडू कुलकर्णी इच्छुक होते. आम्ही सगळ्यांनी मिळून साहेबांना विनंती केली, साहेब बंडू कुलकर्णींचं नाव तुम्ही नक्की करा. एकदा ही जी दरी पडलेली आहे ना आणि जो छाप पडलेला आहे ब्राह्मण विरोधक म्हणून, ते तब दूर होईल. त्यावेळेला वल्याळ साहेबांनी म्हणजे खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी नक्की केलं बंडू दत्तात्रय सखाराम कुलकर्णी, बंडोपंत कुलकर्णी हे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते झाले. तुमच्याकडे अध्यक्षपद केव्हा आलं? अध्यक्षपद ज्या वेळेला विजय देशमुख हे अध्यक्ष होते तर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी अजून शिल्लक होता. त्यावेळेला एक पोटनिवडणूक लागलेली होती दमयंती भोसले यांच्या निधनानंतर. स्वर्गीय दमयंती भोसलेच्या निधनानंतर त्यावेळेला त्या पोटनिवडणुकीचा जो कालावधी, मला नक्की कालावधी आठवत नाही, त्या कालावधीमध्ये म्हणजे विजयकुमार देशमुखांनी प्रदेशाला कळवलं की आता हे मंत्रिपद आणि या सगळ्या गोष्टी होणार आहे. मी विजयकुमार देशमुख वगैरे सुद्धा हॉटेलमध्ये नाश्ता करत बसलो होतो. त्यावेळेला प्रदेशातून फोन आला की अध्यक्षपदासाठी तुम्ही नाव द्या. त्यावेळेला विजयकुमार देशमुखांनी माझं अध्यक्षपदासाठी नाव दिलं. तेव्हा तुमच्या सोबत सुरेश पाटील होते, जगदीश पाटील होते, सगळीच मंडळी होती. कोण कोण होती सहकार्य म्हणजे देशमुखांना पाठबळ देणारे? देशमुखांना पाठबळ देणारे सुरेश पाटील हे भक्कम पाठीराखे, विजय देशमुखांचे भक्कम पाठीराखे, विक्रम देशमुख असतील, शिवानंद पाटील असतील, ही सगळी मंडळी तेव्हा पण होती सोबत. सोबत. तेवढ्यामधून तुमच्या नावाची शिफारस झाली. माझ्या नावाची किती कार्यकाळ तुमचा अध्यक्ष? मला एकूण 4.5-5 वर्षाचा कार्यकाल मला अध्यक्षपदाचा मिळाल्यासारखा मिळाला. कारण देशमुखांचा राहिलेला कार्यकाल आणि पुढे माझा फुल टेन्युअर या गोष्टी मला मिळाल्या. प्रदेशाच्या धोरणाप्रमाणे अध्यक्ष झालो. त्याच दरम्यान तुम्हाला कॉप्टा देखील मिळाली? कॉप नगरसेवक म्हणून संधी त्याच्या आधी मिळालेली होती. कॉप नगरसेवक मी अध्यक्ष व्हायच्या आधी सरचिटणीस होतो. त्यावेळेला मला कॉप नगरसेवकाची संधी मिळाली. मग अध्यक्षपद, नंतर अध्यक्षपद. अध्यक्षपदावरून तुम्ही म्हणजे नेमकं का कुठल्या कारणाने तुम्ही? नाही, एक बेबनावाचं वातावरण तयार झालं. काही मंडळींनी म्हणजे असं हेतू परस्पर असं प्रयत्न केला की आमदार विजय देशमुख आणि माझं खूप जमायचं, चांगली मैत्री होती, बॉन्डिंग चांगलं होतं, चांगली मैत्री होती, त्याच्याबद्दल काही वाद नव्हता. काही मंडळींनी त्यांच्या मनामध्ये पद्धतशीर असं विष कालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं काही बिंबवलं, भासवलं. आता माझे काही माझ्यावर प्रेम करणारे अतिशय उत्साही कार्यकर्ते त्यांनी एकदा माझा वाढदिवस अतिशय जोरात साजरा केला. म्हणजे वर्तमानपत्राचे फुल पेज जाहिराती वगैरे अशा या सगळ्या गोष्टी केल्या. आता कुठल्याही माणसाला मी साधारणतः वाढदिवस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडस लांब राहतो, पण परस्पर केले. संजीव कोळे असतील, आनंद जाधव असतील, संजीव कोळी, राजू पाटील हे तुमच्या हे सगळे आमच्या बरोबरीचे कार्यकर्ते, आम्ही घडवलेले कार्यकर्ते. संजू असेल, राजू असेल, आनंद असेल, हे सगळे आमची कार्यकर्ते मंडळी यांनी अतिशय उत्साहानं. पण ह्या गोष्टीचा धागा धरून ज्यांना माझा उत्कर्ष बघवत नव्हता
अशा लोकांनी षडयंत्र लावायला सुरुवात केलं आणि एका चाणक्य जो लावालावी करायला भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे, असा कोण? असा कोण? असा एक पाटील, बर. असा एक पाटील जो प्रत्येक इलेक्शन मध्ये वादग्रस्त असतो. अशा एका पाटलांनी हळूच त्यांच्या कानामध्ये मंत्र फुंकलं. दिला, अण्णा नोट किंवा आमदारकी तयारी मांडला का त्यांनी आमदारकीची तयारी करू लागलाय असं प्रकारचं एक कान मंत्र त्यांनी दिला. त्याला ते द्यायला लावणारे वेगळेच होते पुन्हा. अच्छा. हा, ज्यांची अध्यक्ष व्हायची इच्छा होती आणि खरं त्यांनी झाले असते तरी मला काय वाटलं नसतं, कारण ते माझ्यापेक्षा सिनियर. तेव्हा लोकांनी काय सांगितलं तेव्हापासून म्हणजे एक अंतर आमदार पडत. देशमुख यांनी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक डिस्टन्स मेंटेन करायला सुरुवात केली. नाही, मग पण- त्यांनी त्यांचं मग टिपिकल राजकारण वापरायला सुरुवात केलं. माझी जवळची माणसं माझ्या विरोधामध्ये कसं जातील या दृष्टिकोनातून. नाही, पण मला असं म्हणायचं आहे की तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुमची गेम केली असं वाटत नाही तुम्हाला? तो त्यांचा प्रेम होता. प्रेम होतं का कार्यकर्ता- गेम होती? नाही प्रेमच होता. नक्की. ते आजही माझ्यासोबत- अजाणतेपणे आहेत. ते अजाणतेपणे त्यांना उत्साह होता की आपल्याला घडवणारा आपला सर. हो. अजूनही ती माणसं तुमचा- माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. तुमच्या मी- कार्यकर्त्यांनी, मला आठवतं तुमच्या कार्यकर्त्यांनी मला एकदा फोन करून म्हणाले की बाबा निंबर्गे सरांचे महत्वाचे असलेले मुद्दे तुझ्याकडे रेकॉर्डेड आहेत, ते मला एका सीडी मध्ये दे. मी म्हंटल का? तर ते म्हणाले की आम्ही पंढरपूरला युवा मेळावा आहे आणि तिथं आम्ही प्रेझेंट करतोय. म्हणजे तसं काय नियोजन होतं? नाही काय ते मला माहिती नाही. ते आता ते तसं कोण काय म्हणले आणि काय युवा मेळावा होता पंढरपूरला हे मला तरी आठवत नाही असं कुठलं नियोजन असेल. काय असेल त्यांच्या डोक्यामध्ये काय असेल. पण ही निस्वार्थीपणानं प्रेम करणारी माणसं होती. आजही आहेत. आजही मनानं ते माझ्यावर प्रेम करतात. निस्वार्थी. निस्वार्थीपणानं प्रेम करतात, मनानं प्रेम करतात. पण राजकारणामध्ये जिवंत राहायचं आहे म्हणून ते अंतर राखून आहेत. ते अंतर राखून आहेत. म्हणजे तेवढंच असा प्रेम. हात केला तर कधीही प्रतिसाद देते. हो, असा हात केला तर त्यांना माहित आहे मी असं त्यांना अडचणीत आणण्यासाठी कधीच हात करणार नाही. कारण त्यांना राजकारणामध्ये संपवण्यासाठी मी असा कधी प्रयत्न करणार नाही. कारण कसं आहे, राजकारण पुढं असं झालं माझ्या बरोबर बोललं तरी पण मोठा गुन्हा ठरायला लागला पक्षामध्ये. नाही, पण त्यावेळेस तुम्ही पण काही मागणी अशी वरिष्ठांकडे केली की ते अनावश्यक होती आणि वाट्यामध्ये वाटा मागणारी होती. नाही, असं कुठलीही मागणी कधीही कुणीही सिद्ध करावं. मग काम तुम्ही का असं म्हणत होतो की बाबा मला ह्याचा परिचय करून द्या, इथे जोडून द्या, तिथे जोडून द्या? कधीही म्हटलं नाही. मग कधीही तुमच्या म्हटलं. विषयी ही पेव निर्माण केलं जातं? ते अफवांचं पेव हे असंच फुटायला लागलं. मी कुठंही असं, तुम्ही कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये मी दिसलो. एक महानगरपालिका सोडलं, महानगरपालिका नगरसेवक असताना कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये मी महापालिकेत, त्याच्यानंतर मी महापालिकेत कधी दिसलो, जिल्हा परिषद मध्ये दिसलो, PWD दिसलो, कलेक्टर ऑफिस मध्ये दिसलो, पोलीस स्टेशनला दिसलो, का GP ऑफिसला दिसलो. कधी कुठल्या उटपटांग मागणी, हे बंद करा आणि ते बंद करा, वाळू चोरी बंद झाली पाहिजे, मटका धंदा बंद पाहिजे, दारू धंदा बंद झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली असं कधी दिसलं? मी कधी, माझा हा पिंडच नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग कर, अमक्या गोष्टीची मागणी कर, तमक्या गोष्टीची मागणी कर, असं नाही. ते माझा संस्कारच नाही. तुम्ही आजही जिल्हा परिषद मध्ये, म्हणजे माझ्या वडिलांच्या काळातले जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्यांना तुम्ही कधीही विचारा, माझ्या अपरोक्ष CR निंबर्गी, चंद्रशेखर चप्पल निंबर्गी हे अधिकारी कसे होते. आयुष्यभर कधी दुसऱ्याच्या एका चहा कपाच्या ते मिंद्यात नव्हते. एवढं प्रामाणिक जीवन ते जगले आणि तसे आम्हाला शिकवण देखील त्यांनी दिली. असं ब्लॅकमेलिंगचं कधीच नाही. तो मला विचार, राजकारण आहे. मग इतकं जर का प्रामाणिक तुमचं काम असेल, तुमचं वागणं असेल किंवा तुमची नियत असेल, तर मग ती क्लिअर का केली नाही तुम्ही? ती पडलेली दरी ही तुम्ही का संपवली नाही? हे बघा कसं आहे, मी अध्यक्ष आहे आणि मला काम करू द्यायचं नाही हे समोरच्या माणसाने ठरवलं. मी माझ्या बाजूनं बऱ्याच वेळेला जोडून घेण्याचा वगैरे प्रयत्न केला, क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. मुळात कसं आहे, दूषित मुळात कसं आहे,
जिथून या सगळ्या गोष्टी उत्पन्न झाल्या, ज्यांनी षडयंत्र रचलं त्यांच्याकडे मी काय क्लिअरिफिकेशन करणार? त्यांच्याकडे काय क्लिअरिफिकेशन करणार? मग तिथून चालू झालं फोडा आणि झोडा नीती. माझ्या जवळचे जे आहेत त्यांना फोडायचं, त्यांना जोडायचं. माझ्या जीवाभावाचा मित्र सुरेश पाटील, अतिशय जीवाभावाचा, पक्षामधला आजही मित्र आहेत. थोडा मध्यंतरीचा एक छोटासा स्वल्पविराम सोडला तर ते माझ्या जीवाभावाचा मित्र. त्याला देखील माझ्या विरोधामध्ये उभं केलं का नाही? या सगळ्या गोष्टींची तुम्ही पण साक्षीदार आहेत. बरोबर आहे सर, पण हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बापूचंही नेतृत्व केलं स्वीकार. हे बघा, मी अध्यक्ष ज्या वेळेला होतो त्यावेळेला रावसाहेब दानवे हे प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि रवींद्र भोसले हे संघटन सरचिटणीस होते. अध्यक्षाचं दायित्व म्हणून, आता तुम्ही विद्यमान अध्यक्षांनाही विचारा, मागे झालेल्या अध्यक्षांना विचारा, प्रदेशाकडून एक सांगणं असतं, कोणत्याही प्रकारच्या गटबाजीमध्ये तुम्ही स्वतःला गोवून घेऊ नका. तुम्हाला दोन्ही लोकप्रतिनिधी सारखे, दोन्ही लोकप्रतिनिधींचं ऐकून घेऊन समन्वयानं काम करा, अशा प्रकारचा आदेश प्रदेशाचा असतो. त्या पद्धतीनं काम केलं हा गुन्हा ठरतो का? बापू पण भारतीय जनता पार्टीचे आणि विजय देशमुख पण भारतीय जनता पार्टीचे आमदार. त्यांच्याकडे का जाऊ नये मी? हे भारताचे आणि ते पाकिस्तानचे आहेत का? त्यांच्याकडे जाणार. आणि शेवटी कसं आहे, एखादा निर्णय फक्त मी एकांगी जर घेतलो तर प्रदेशात मी उत्तरदायित्व कोण आहे? मीच ना, अन्सरेबल प्रदेशाला मीच आहे. मग विचार विनिमय करणं वगैरे या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टींचं जसं ससे उलपट झाला तसं शरद बनसोडेंचं झालं. शरद बनसोडेंना सुखानं काम करू दिलं गेलं का? डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना सुखानं काम करू दिलं का? हा गटबाजीचा शाप आहे, फार मोठा गटबाजीचा शाप. या दोन नेत्यांच्या साठमारीमध्ये अनेकांचं म्हणजे राजकीय मृत्यू झालेला आहे. जसे की जसं काय मीच आहे ना त्याचा बळी. ज्या पक्षासाठी 31-32 वर्ष समर्पित जीवन देतो, मग अशाला पक्षातनं संपवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर हल्ले करणे. म्हणजे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना किती अधिकार ठेवले हो या लोकांनी सांगा. खासदार आहेत ते, पूर्ण जिल्हा त्यांचा आहे, त्यांचा लोकसभा मतदारसंघ त्यांचा आहे. पण माझ्या मतदारसंघामध्ये यायचं असेल, फिरायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय नाही, निधी द्यायचा असेल तर माझ्या परवानगीशिवाय नाही. असं जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीबद्दल वागत असाल, ही कुठली नीती? बाजार समितीच्या मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं? बापूंची भूमिका त्या ट्रॅकवरच आहेत, ते कार्यकर्त्यांना घेऊन लढू ह्या ट्रॅकवरच आहेत ते. मग आता जे बापूंच्या बरोबर गेले कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, त्यावेळेला कोण होते समोरच्या पॅनलमध्ये? कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते? काँग्रेसचे होते समोर लढणारे. भाजपाच्या सामान्य कार्यकर्ते होते हो. त्यांची इच्छा होती ना त्यावेळेला. मी मंत्री होता, दोघेही मिळून जर एक दिनाला लढला असता, ती बाजार समिती 100% म्हणजे 24 कॅरेटचं सोनं असल्यासारखं भाजपाची बाजार समिती झाली असती. सत्ता उभवण्यासाठी वाटेल ते करणं. आता जे आहे ना, आताचं राजकारण चाललेलं म्हणजे एसटी महामंडळाचं असतं ना प्रासंगिक करार, हे प्रासंगिक करारापुरतं मनोमिलन आहे. ज्या वेळेला पुन्हा असं एखादी घटना येईल त्यावेळेला कार्यकर्त्यांची पुन्हा मातीच आहे. गटबाजी ही अशीच आहे. आता बघू, वरचा सूत्रधार म्हणजे पपेट हलवतोय, कळसूत्री भावल्याप्रमाणे सगळा खेळ चालू आहे. 4 बोटामध्ये 4 दोरे आहेत, 4 आमदार आहेत, बरोबर नाचवत आहेत. बघू आता, महानगरपालिकेमध्ये घोडा मैदान जवळ आहे. त्या अगोदर काही एक प्रश्न सर, की तुम्ही बापूकडे गेल्यानंतर बापूंनाही दूषित करण्यात आलं तुमच्या बाबतीत? नाही, बापूंच्या मनामध्ये माझ्याबद्दल कधी दूषित नाही आणि आमच्या मनामध्ये देखील बापूंबद्दल कधीच दूषित नाही. पण बापूंचं राजकारण कसं आहे, बापू म्हणजे एका अर्थानं गटबाजी केले नाही असं नाही, पण इकडं जसं प्रकट गटबाजी असते ना, तशी गटबाजी बापूंनी कधी केलं नाही. बापूंचं राजकारण कसं, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा, असं सगळ्या गुंत्यांमध्ये गुंता निर्माण करायचा पण स्वतःचा पाय मोकळा ठेवायचा, अशा प्रकारचं राजकारण बापूंनी केलं. पण
बापूंनी असं कुठल्या कार्यकर्त्याचं नुकसान होईल वगैरे असं या दोन पातळीवरचं- देशमुखामध्ये सगळ्यात चतुर आणि चाणक्य देशमुख कोण? हे सगळ्यात चतुर चाणाक्ष मौका देके चौका मारण्यावाला विजय देशमुख, ज्याला सगळेजण म्हणजे आम्ही पण मोहळा सांब आहे असं मानत होतो. वतन को जतन करो वक्त पे खर्चा करो अशा पद्धतीनं कुणाला कुठं वापरायचं आणि कुणाला कुणाच्या विरोधामध्ये कधी कसं लढवायचं ही चाणक्य नीती मात्र त्याच्यामध्ये पारंगत. सुरुवातीला असे नव्हते, सुरुवातीला अजिबात असे नव्हते. हे एवढं चातुर्य आलं कुठून? कसं आलं कळलं नाही. ज्या वेळेला राज्यमंत्री झाले त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षातले मार्गदर्शक मंडळी, मग ते बार्शीचे असतील, पंढरपूरचे असतील, पंढरपूरचे असतील, मंगळवेढ्याचे आहेत, ही सगळी मंडळी त्यांना शिकवायला लागली, करायला लागली. त्यांचा नेटवर्क म्हणजे मूळचा काँग्रेसी नेटवर्क जो आहे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा नेटवर्क जो आहे तो यांच्या दिमतीला आला आणि कार्यकर्ता भाजपाचा उपाशीच राहिला आणि ही सगळी मंडळी पुन्हा तुपाशी गेली. सर असं वाटतं का की इतकी आता देशात आहे, जिल्हा शहरात महापालिका ताब्यात आहे, राज्यात भाजपाच्या ताब्यात आहे, केंद्रात भाजप आहे, वरपासून खालीपर्यंत सत्ता आपली आहे आणि आपल्यालाच न्याय मिळत नाही, आश्रित आलेल्या लोकांनाच आपण सन्मान देतोय आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र जे चाललंय ते योग्य आहे? खरंच हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणार? सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही खदखद आहे, हा असंतोष आहे, हा असंतोष आहे. म्हणजे परवा देशपांडे साहेबांची तुम्ही घेतलेली मुलाखत मी बघितली. इतका स्थितप्रज्ञ माणूस, त्यांनी देखील आपल्या मनातली खदखद कुठंतरी बाहेर पडली का नाही. मला विश्वास बसत नाही अजूनही देशपांडे साहेब मीडियाशी बोलतील या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही, पण ही खदखद आहे, त्यांना पण बघवत नाही. कारण हा पक्ष उभा राहण्यासाठी त्यांनी काय भोगलंय हे त्यांना माहित आहे. तुम्ही बघितलंय आज म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन पक्षामध्ये आलाय, मग हा नेमका येण्यामागचं कारण काय असू शकतो? काय तर येनकेन प्रकारानं सत्ता मिळवायचं आणि ती सत्ता टिकवायचं अशा पद्धतीनं म्हणजे लोकांना बाहेरच्या घेऊन त्यांना इथं प्रस्थापित करणं. म्हणजे ज्या लोकांच्या विरोधामध्ये लढलो, ज्या लोकांच्या विरोधामध्ये आमच्या अंगावर खटले दाखल झाले, ज्या लोकांनी मारहाण केलं, अशा लोकांकडून आज म्हणजे जे कोणी पक्षामध्ये आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे जे आहेत त्यांना भाजपा म्हणजे काय त्यांनी सांगायचं. हिंदुत्व सांगावं, हिंदुत्व सांगावं, श्यामाप्रसाद मुखर्जी सांगावं, दीनदयाळ उपाध्याय सांगावं, अटलजींच्या कवितांचं त्यांनी वाचन करावं. हे सगळं विनोद आहे, या सगळ्या गोष्टी विनोद आहेत. सर शहराला 3 आमदार आहेत, या 3 आमदारामध्ये 2 देशमुख आणि 1 कोटे, कोण सरस वाटतं? आता सध्या कामाची गती जर बघितलं तर देवेंद्र कोटे 1 नंबर आहे, 100% 1 नंबर. त्यांची धडपड, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची तळमळ, ते त्या पद्धतीनं काम करायला लागलेले आहेत. लोकांचा संपर्क करणं वगैरे. म्हणजे लोकांच्या संपर्कामध्ये सुभाष बापू देशमुख पण कुठे कमी नाही. त्यांचा देखील जनता दरबार सोमवारचा दर सोमवारी असतो. सुभाष देशमुखांचं व्हिजन आहे, त्यांचं कसं उद्योगधंदे उभं राहिलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे अशा पद्धतीनं हे करतात. असं आता युवा रक्त आहे देवेंद्र कोटेंचं, युवा रक्त आहे. महापालिकेचे बारकावे काँग्रेस पक्ष त्यांनी चालवलाय, वर्षानुवर्षाची सत्ता त्यांच्या घरामध्ये होते. तात्यांच्या स्वर्गीय तात्यांच्या राजकारणाचे ते साक्षीदार आहेत, त्याच्यानंतर महेश अण्णांचे राजकारणाचे देखील ते साक्षीदार आहेत. या सगळ्या गोष्टींचे बारकावे त्यांना माहित आहेत, त्यामुळं ती ग्रीप त्यांनी फार लवकर घेतलेली आहे. वेगवेगळ्या गोष्टींची मागणी कशी करायची, पूर्तता कसं करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मार्केटिंग कसं करायचं, हे त्या बाबतीत चतुर मार्केटिंग फंडा हे एक चतुर राजकारणी आहे. मग ते काय चुकीचं नाही, आपण केलेलं कामाचं गाजावाजा करणं हे म्हणजे जे भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांना जमत नाही. भाजपाचा कुठलाही मूळ कार्यकर्ता जो आहे त्यांनी असं ह्या गोष्टीमध्ये मीडियामध्ये खूप कमी आहे, जाहिरातबाजीमध्ये खूप कमी आहे. पण आमदार देवेंद्र कोटे त्यामध्ये सरस ठरले. सर एवढं पक्के विचारधारा भाजपाच्या खुशीमध्ये तयार तुम्ही झालात, अगदी विद्यार्थी परिषदेपासून संघामध्ये जाण्याचा कधी योग आला? संघामध्ये शाखेमध्ये काही वेळेला काही कार्यक्रम काही असे आयोजित केले जायचे. नाही, पाहुणे म्हणून जाणं, पाहुणे म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणूनच बोलवलं जायचं. संघाचे बौद्धिक असायचे, बौद्धिक वर्गाला उपस्थित राहिलं जायचं. संघ शिक्षा वर्ग असायचे,
त्या संघ शिक्षा वर्गामध्ये देखील म्हणजे कामकाज कसं चालतं, काय आहे, या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी बोलवलं जायचं. कधी कधी संचलनाला, हा, संघाचं जे संचलन आहे त्याच्यामध्ये भाजपाच्या सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं हा. असं म्हणलं जायचं. त्यावेळेला संघ जाण्याचं आणि योग असायचं. भाजपा ह्या दोन वेगवेगळ्या जरी शाखा राहिल्या किंवा दोन वेगवेगळे ठिकाण जरी राहिले तर विचारधारा सारखीच आहे. संघ ही भाजपाची जननी आहे मग का भाजपाचे काही नेते म्हणतात की संघाशी आमचा संबंध असं नाही? ते सांगायचं झालं. संघाच्या परवानगीशिवाय भाजपाचं पान हलत नाही, ही व्यवस्थाच आहे. कोण कितीही मोठा नेता प्रस्थापित झाला, संघाने जर ठरवलं तर एका दिवसात त्या नेतृत्वाचं होत्याचं नव्हतं करत. तुम्ही कधी त्यांच्या नजरेत आले ना? खूप लोक आहेत संघाचे, इथले जे स्थानिक म्हणजे संघचालक वगैरे आहेत, अशा खूप लोकांचं माझं काम त्यांनी बघितलं. मी त्यांच्या संपर्कात आहे. त्या लोकांना देखील वाटत होतं की मी बाहेर पडू नये, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. पण दुर्दैवानं असं झालं की यांचं सगळं कमांड असताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर व्यक्तिगत पातळीवर एवढे हल्ले होत असतील, संपवण्याचा प्रयत्न केला जात असेल, हे वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून दिलं, तरी देखील ते काही करू शकले नाही. पण ह्याच्यामध्ये एक असंही म्हटलं जातं की निवडणुकीची यंत्रणा राबवण्यापूर्वी एक विशेष अशी संघाची यंत्रणा राबवली जाते. खरंच ह्याच्यामध्ये तथ्य आहे का हो, सर? संघाची रचना तयार असते. आता 2025 ची निवडणूक तुमची झाली, 2029च्या निवडणुकीच्या कामाला संघाची यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यातून वेगवेगळे कार्यक्रम येतात. म्हणजे संघाने जे स्क्रिप्ट तयार केलेले आहे त्या स्क्रिप्ट प्रमाणेच भारतीय जनता पार्टीला जावं लागतं. आता तर एखाद्या कॉर्पोरेट कंपनी सारखंच भारतीय जनता पार्टीचं सगळे कामकाज चाललेलं आहे. सर, आणखी एक विशेष, 2014ची निवडणूक तुम्ही पहिले म्हणजे बघितली आहे, त्या यंत्रणेमध्ये तुम्ही काम केलंय. 2014 मला वाटतं पहिल्यांदा निवडून आले शरद बनसोडे भाजपाचे. तेव्हा तुम्ही काय जबाबदारी होती? मी सरचिटणीस होतो शहराचा. निवडून आले, देशामध्ये सत्ता बसली, काय वाटलं हो सर? अतिशय आनंदाची गोष्ट होती. स्वतःच्या ताकदीनं ही सत्ता मिळवणं, या दृष्टिकोनातून जो आनंद, जो माहोल होता तो अतिशय वेगळा होता. आणि नेतृत्वाला एक प्रकारे खात्री झाली होती का जो अंडर करंट जो आहे तो अंडर करंट अनुभवत येत होता. पण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं रिडिंग असं होतं की नाही, शिंदे साहेबांसारख्या मातब्बर नेत्या पुढे आपला टिकाव लागेल का नाही, का असं वाटत होतं? कारण एवढं काँग्रेसचं नेटवर्क, शिंदे साहेबांचं करिश्माई नेतृत्व, या सगळ्या गोष्टी, सगळी सत्ता, साधन, सामुग्री त्या काळामध्ये त्यांच्या हातामध्ये असताना, शिंदे साहेब केंद्रामध्ये गृहमंत्री, अशा वेळेला एवढ्या मोठ्या नेत्या पुढे शरद बनसोडे सारख्या माणसाचं काय टिकाव लागेल असं वाटायचं. पण एक गोष्ट सांगतो, एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये म्हणजे सगळे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं अस्वस्थता होती की सगळ्यांना वाटायचं की माहोल चांगला आहे, पण थोडी रसद दिली, साधन सामुग्री दिली तर लोकांपर्यंत पोहोचता येतं, प्रचाराला वेग येतं, गती येतं, म्हणजे आर्थिक मदत मिळाली पाहिजे, असं अस्वस्थता. मग त्या बैठकीला मी होतो, आमदार विजय देशमुख वगैरे सगळे, सुभाष देशमुख होते, सगळेजण अस्वस्थ होऊन आपली तक्रार मांडायला लागले. ही बैठक मला वाटतं बसवंत मंगल कार्यालय आहे ना त्या डफरीन चौकातलं, त्या ठिकाणी ती बैठक झालेली. त्या बैठकीमध्ये चंद्रकांत दादा पाटील आले, आमदार होते चंद्रकांत दादा पाटील त्यावेळेला. त्यांनी म्हणजे इतक्या परखड भाषेमध्ये सांगितलं, कोणाला काम करायचं करा, नाही करायचं करू नका, ही सीट निवडून आलेली आहे, ज्यांना सोबत राहायचं राहा, नाहीतर सोडून द्या. इतक्या परखड भाषेमध्ये चंद्रकांत दादांनी सगळ्यांना सुनावलं. बैठकीचा माहोलच बदलला, नूर बदलला. चंद्रकांत दादा निघाले, गेले काम करायला. नंतर विजय देशमुख वगैरे ही मंडळी सगळेच अस्वस्थ झाले. असं बोलायचं असतंय का, कार्यकर्त्यांना आपण धीर दिलं पाहिजे. सगळ्यांनी म्हणून कार्यकर्त्यांना धीर दिलं. नंतर पक्षाच्या वतीनं जे काही तुटपुंजी मदत मिळते त्या तुटपुंजी मदतीनं सगळ्या जणांचा पुन्हा माइंड फ्रेश करून कामाला लागले. म्हणजे इतका अंडर करंट संघाने ओळखलेला होता, कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्स म्हणजे ज्या वेळेला रिझल्ट बाहेर दोन आमदार आहेत, सर्वसामान्यातला कार्यकर्ता तुमच्यासारखे मातबर तिथं आहेत, आणि तिथे दादा म्हणतात एक आमदार की ह्या उमेदवार निवडून आलाय. उमेदवार निवडून आलाय, काम करायचं असेल तर करा, नाही तर नका करू.
आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आश्चर्य वाटलं त्यावेळेला. भाजपमध्ये असं नाही आहे ना. भाजपमध्ये काय की कुणीही कामापासून लांब राहू नये याच्यासाठी विनवणी करणं, मनधरणी करणं ही संस्कृती आहे. इतक्या परखड भाषेमध्ये दादांनी सांगितलं. ते कदाचित वैतागलेले होते. म्हणजे एवढं सगळं चांगलं माहोल असताना अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही कार्यकर्ते अडून बसू नये, त्यामुळे तो त्यांचा त्रागा होता. पण कॉन्फिडन्स होता. हे दिसून आलं की कॉन्फिडन्स आहे. हा, त्याच अनुषंगाने मी विचारतो, 2019 सोलापूर महानगरपालिका निवडणूक झाली, सत्ता एक हाती घेतली तुम्ही होतो त्यावेळेस? मीच अध्यक्ष होतो. माझ्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची सत्ता निर्माण झाली. कसं म्हणजे आणि याची यंत्रणा कशी होती? यंत्रणा कशी होती? मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो. मी नगरसेवक म्हणून काम करत असताना तुम्ही महापालिकेच्या बीटमध्ये पण तुम्ही होता. माझा एक दिवस असा गेला नाही की मी सत्ताधारी पक्षावर आगपकड केली नाही, त्यांच्यावर प्रहार केला नाही. अनेक प्रकारच्या गडबडी, घोटाळे या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढलो. सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याची एकही संधी मी त्या काळामध्ये सोडला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली, पदाधिकारी निधीच्या नावाखाली जी खिरापत वाटली जाते ती खिरापत मी बंद केली. 2 वर्षाची ही खिरापत बंद केली. त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचे सगळे अस्वस्थ झालेले होते. महापौर असतील, संजय हेमगड्डी सभागृह नेता होते, हे सगळं काळम पाटील त्यावेळेला आयुक्त होते. काळम पाटलांचं बी असं म्हणजे पत्रव्यवहारात असं केलेलं होता. त्या काळामध्ये मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरपूर सहकार्य केलं. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. हे कशा पद्धतीनं चुकीचं पदाधिकारी निधी वाटप केलं जातंय हे सगळं त्यांना पुराव्यानिशी सांगितलं. त्या काळामधल्या इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेली जगलरी, मग इथले जे विधान सल्लागार आहेत त्या विधान सल्लागाराची 3 वेगवेगळी पत्र, जे पदाधिकारी निधी देता येतो का, पहिलं पत्र देता येत नाही, दुसरं पत्र देता येतं आणि तिसरं पत्र पुन्हा देता येत नाही, असे 3 वेगवेगळे विषय. म्हणजे सत्ताधारी मंडळी पाहिजे ते पत्र हे नाचत होते. हे चुकीचं आहे. हे सगळं तुम्ही फडणवीस साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं. माझा प्रश्न असा आहे की एकूणच सदस्य निवड किंवा उमेदवारी देत असताना तुम्ही काय निकष लावले आणि कशा पद्धतीची यंत्रणा लावली? नाही, एक भारतीय जनता पार्टीची जी परंपरागत पद्धत आहे त्या पद्धतीनं जी समन्वय समिती आहे, पुढं इथल्या नेते मंडळींनी समन्वय समितीच गुंडाळून ठेवलं बाजूला. का बरं? आपल्या सोयीचे निर्णय घेता यावे. समन्वय समितीमध्ये सगळी मतं मांडावी लागतात. एखाद्या उमेदवाराला द्यायचं असेल तर का द्यायचं, द्यायचं नसेल तर का द्यायचं नाही, या सगळ्या गोष्टींचं हे होतं. पण इथं जसं चालू झालं, मी म्हणेल त्यालाच उमेदवारी हे जे आहे. मला आठवतं, आजही आठवतं की मला त्या काळामध्ये खासदार शरद बनसोडेंनी फोन केला, एक समन्वय समितीची बैठक बोलवा तुम्ही, त्या बैठकीमध्ये काय तर आपण चर्चा करू, साधक बाधक विचार करू असं म्हणाले. ठीक आहे, मी समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांना बोलावलं. तर मग लगेच दुसऱ्याकडून फोनाफोनी झाले, जायचं नाही बैठकीला. त्याला काही ठराविक मुठभर मंडळी माझ्या बरोबर, दत्तात्रय गणपा असतील, हेमंत वेंगळे असतील, मी, इंदिरा कुडक्याल, अशोक कटके, अशी काही मंडळी बैठकीला. आम्ही बनसोडे साहेब येतील वाट बघायला लागलो. बापूंनी निरोप दिला काहीतरी एक कामानिमित्त मी बैठकीला येणार नाही. ज्या शरद बनसोडे साहेबांनी बैठक घ्यायला लावली त्यांनी फोन, ते आले एक कर्टाशी व्हिजिट म्हणून आले, एका औपचारिकता म्हणून. त्यांनी सांगितलं मला रघुनाथ कुलकर्णींचा फोन आलाय, बैठकीला जाऊ नको, ती बैठक होऊ द्यायची नाही, तुझं काय असेल तर सांगायचं. मग शरद बनसोडेने आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं मला वरून दबाव. ठीक आहे, दिला नाच सोडून आम्ही. त्याच्यानंतर रघुनाथ कुलकर्णी आले, त्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. मग उमेदवाराच्या निवडीचा सगळा फार्स झाला. प्रदेशातनं फोन आला की ज्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जी नावं देतील त्या नावाच्या बी फॉर्मवर सही करून त्यांना देणे. हा निरोप आला. म्हणजे शिस्तच उरली नाही. म्हणजे ही जी पद्धत होती, इथं समन्वय समिती स्क्रुटिनी कमिटी बसणार, तर मग एखादं नाव नक्की झालं ठीक, नसेल तर 2-3 नावं प्रदेशात पाठवायचं, त्यांचं सँक्शन येणार, त्याच्यानंतर अधिकृत जाहीर होणार. एक यादी गेली, एक 2-3 नावं क्लिअर झालेली एक यादी गेली. मग ती यादी पहिल्यांदा जाहीर झाली प्रदेशाकडून. त्यामध्ये चंद्रकांत रमण शेट्टींचं पहिलं नाव जाहीर झालेलं, पहिलं नाव चंद्रकांत रमण शेट्टीचं जाहीर झालेलं. आता काय काढली फिरली माहित नाही, चंद्रकांत रमण शेट्टी स्वतः आले, मला नकोय,
त्याला कोऑपचा शब्द दिला. असं अनेक गमती जमती या गोष्टी घडत गेल्या. नाही, पण तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण महानगरपालिकेची एक हाती सत्ता घेऊ? हो, त्यावेळेस पूर्ण माझ्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. असं वातावरणच तसं होतं. कारण सत्ताधारी पक्षाला इतकं दरदर केलेलं होतं. इतकी भरभरून सत्ता मिळाल्यानंतर पक्षाने चीज केली का हो महापालिकेला? ती तुम्हीच बघता ना, या सगळ्या गोष्टींची तुम्हीच साक्षीदार. अनेक गोष्टी आहेत इथल्या गटबाजीमुळं. तसं तर तिथं खूप काही करता आलं असतं. खूप महापालिकेमध्ये म्हणजे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असं वर्षानुवर्ष सांगत आलेलो आहोत. ती गोष्ट करायची नाही एवढं ठरवलं तरी देखील सोलापूर शहराचं फार मोठं कल्याण झालं असतं. ज्या चुका त्यांनी केल्या त्या चुका इकडून पण झाल्या. तुम्ही पाणी, आम्ही दररोज पाणी पुरवठ्याचं आश्वासन होतं, स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचं आश्वासन, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं आश्वासन होतं, अनेक गोष्टींचं, विमान सेवा, आगी सेवा, जितकं म्हणजे आणि पारदर्शक कारभाराचं तर महत्वाचं आश्वासन पूर्वी पण देत आलो, मागच्या इलेक्शनला पण दिलं, आता पुढे पण देत. पारदर्शक कारभार आणि पारदर्शक कारभार सगळ्यांनी बघितलं, सोलापूर शहराने बघितलं की आम्ही बघितलो नाही सर. काय म्हणजे कसं आहे, कारभारावर समाधान आहे? कुठलं समाधान नाही. नगरसेवकांचं मधली स्पर्धा जर बघितली, 50% नगरसेवक तर मक्तेदारच झाले. 50% नगरसेवक मक्तेदार झाले. स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ झाला. आणि सत्ता आपली असताना आपलेच लोकप्रतिनिधी त्या स्मार्ट सिटीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करायला लागले. यातूनच लक्षात घेतलं पाहिजे ना. ह्याच्या पुढे जाऊन आणखी एक प्रश्न असा की बाबा, एकूण हे सगळं करत असताना 29ला ही निवडणूक झाली, 19ला, आणि 19ला देखील भाजपा ही केंद्रामध्ये स्थापित झाली, आणि आज मितीला 24ला निवडणुका झाल्यानंतर तो प्रश्न उपस्थित केला जातो ईव्हीएमचा. खरंच या प्रश्नामध्ये दम आहे? हे बघा, ईव्हीएम वर पहिल्यांदा शंका कोणी घेतला असेल तर भारतीय जनता पार्टीने घेतली. मला आठवतं मुंबईमध्ये एक बैठक होती, प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. त्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये किरीट सोमय्या, भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीन घेऊन एक प्रेझेंटेशन केलेला होता. खूप लोकांना आठवत आहे. ईव्हीएम वरचा पहिला प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. किरीट सोमय्या यांनी ते प्रेझेंटेशन करून दाखवून दिलं. बटन कुणालाही दाबा, सेट केल्याप्रमाणे मत कुठं जाणार ते त्या पद्धतीने जाणार, हे मी पाहिलेलं आहे. असं जर असल, म्हणजे आता जर ईव्हीएम चांगलं वाटत असेल तर त्यावेळेला हे प्रेझेंटेशन कशाच्या आधारावर केलं होतं याचा पण खुलासा झाला पाहिजे. आणि मी म्हणतो, जर जनमताचा रेटाच एवढा असेल, मोठमोठ्या राष्ट्रांनी, प्रगत राष्ट्रांनी जर ईव्हीएम प्रणाली नाकारली असेल, काय मस्त सर 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 असं एकदम असं व्यवस्थित फिरलाच सर. आता जगाच्या बरोबर ओरिजिनल भाजपाचा जो कार्यकर्ता होता ना, तो सुरुवातीला जो दिसला, तो नंतर हळूच तो भानावर आल्यासारखा वाटला. विषय असा नाही की सामान्य माणसांच्या अपेक्षांचा प्रतिबिंब आपल्या निर्णयामध्ये असले पाहिजे, आपल्या कामकाजामध्ये असले. तुम्ही आता ठीक आहे, तुम्ही आलात तर मी त्या विषयावरच येतो. काँग्रेसचा प्रवास कसा होता? का निर्णय घेतला काँग्रेसमध्येच का? नाही, एक विषय असा आहे की माझ्या मनात, मी राजकारणामध्ये स्थिर झालेलो होतो, म्हणजे राजकारणापासून थोडंसं बऱ्यापैकी अलिप्त झालेलो होतो. 1-2 प्रसंगातून, 1-2 कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांचा संपर्क आला. बोलताना वगैरे त्यांनी, म्हणजे सुरुवातीला ते साहित्यिक चर्चा, कॉलेजची चर्चा, या सगळ्या गोष्टी करता करता काय चाललंय, कसं चाललंय, या सगळ्या गोष्टीपासून सुरुवात झालं. मग शिंदे साहेब म्हणाले की तुम्ही आमच्या बरोबर जॉईन व्हा. मला त्यामध्ये देखील जवळजवळ 1 वर्ष कालावधी गेला. 1 वर्ष कालावधी मी नको नाही. पण नंतर एक गोष्ट लक्षात यायला लागली की आपण आता अध्यक्षपद सोडून दिलं, काहीही कशात नाही, तरी देखील समोरच्या माणसाचा उपद्व्याप थांबत नाही. आणि वर मी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला वरच्या, म्हणजे या तक्रारी इथल्या लेवलच्या नाही, मी फडणवीस साहेबांपर्यंत तक्रारी घेऊन गेलो, तरी दखल घेतली नाही. त्या वेळेला होय म्हटलं जायचं. संघाच्या मुशीत विद्यार्थी परिषद, संघ, एवढ्या विचारधारेच्या मुशीमध्ये बसलेले, तयार झालेले निंबर्गी काँग्रेसमध्ये रमले कसे?
कसं आहे, आत्ताच्या प्रश्न खरंच कौतुक आहे सर. ईव्हीएम वर एवढा जबरदस्त तुमचं म्हणजे ते मी कॅमेरामध्ये कैद झालंय की तुमची जो एक नजर होती ना त्याच्यावर, आणि त्यानंतर जे म्हणूनच मी मला सुरुवात केली तशी माहिती आहे, चतुर चाणक्य. नाही, काँग्रेस मधला असा विषय आहे की एकतर शिंदे साहेब, प्रणितीताई आणि उज्ज्वलाताई नाही रमलात ते नाही, बऱ्यापैकी रमलोय. 50%, 100%. बऱ्यापैकी. बऱ्यापैकी रमलो. उद्या जर का बरेच पक्ष- चांगले मित्रमंडळी, म्हणजे मला म्हणजे काही गोष्टी हो, 100% ते मला खटकत पण- असतात, मलाही- ते असतात. म्हणजे त्याची पण बरीच मित्रमंडळी नवीन जोडली गेली. हो हो हा. ज्या मित्रमंडळींबरोबर ज्यांचा संघर्ष केला फक्त संबंध राजकारणाच्या डावपेशामध्ये असायचा तर ते ती थेट मंडळी आले आता ती थेट जोडली गेली. हो. सगळ्या गोष्टी आहेत. बरं, आणखी एक प्रश्न सर, की मी लिंबर्गी सरांना असंही बघितलंय विभीषणच्या रूपामध्ये, खरंच त्याचा फायदा झाला का हो? मला नाही कळलं, या प्रश्नाचं रोख नाही कळलं. म्हणजे काँग्रेसमध्ये तुम्ही आलात 2024 चे लोकसभा हा, झाला, निवडणूक. भरपूर फायदा झाला. हा, म्हणूनच भरपूर त्या फायदा अर्थी झाला. विभीषण म्हणालो. भरपूर फायदा झाला. खरंच का हो सर? खूप 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 फायदा झाला. असेही अतृप्त आत्मे आहेत. आहेत आहेत नेतृत्वाने सूट दिली, हा, नेतृत्वाने सांगितलं. जिथं नेतृत्वच ढिल्ला सोडला. झालं, संपला विषय. म्हणजे तुमचा मार्ग मोकळा झालेला. मार्ग मोकळा झाला. म्हणजे ह्या आरोपामध्ये सत्यता आहे. हा, 100%. खूप लोकांना हाताळलं, खूप लोकांना हाताळलं. नेतृत्वानं जाणीवपूर्वक ढील दिली. हा, मग तो असं मी बघितलं ना, कसं कोणाला पॅक करायचं, कधी पॅक करायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तुम्हाला कुठं वाटत असेल, प्रशांत परिचारकांच्या विधान परिषदेची निवडणूक होती. दीपक आबा साळुंके समोरचे उमेदवार होते. सिक्युरिटी म्हणून सगळ्या नगरसेवकांना हैदराबादला गेले. म्हणजे दीपक आबांनी संपर्क करू नये. तुम्ही गेले होते बरोबर. नाही, मी सोलापुरात हो, तुम्ही सोलापुरात बाकी, थांबलो, हा. सगळी टीम पाठवलेली होती. पण कुणाचं काय चाललंय हे मला माहिती होतं. एका नगरसेविकेच्या पतीनं तिथून दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन केला. मी अशा माणसाच्या मोबाईलवरून फोन केला ज्याला मी जबाबदारी दिलेली होती की कुणाचं काय चालतंय लक्ष ठेवायचं. त्याच्या मोबाईलवरून म्हणजे पत्नीनं इथं सोलापुरात असलेल्या पतीला फोन केला. तो माणूस आला का नाही, केला का नाही, काय झालं काय नाही, सगळा. आणि रितसर ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आलं. त्या पतीने सांगितलं तू लगेच मोबाईल नंबर डिलीट कर, बघ ते मालक सोड, निंबर्गी सर लय चालू माणूस आहे, त्याने बरोबर पकडतंय. आणि ते नेमकं माझ्याकडे आलं. हैदराबादची टीम आली, बसवलं. ज्यांनी हे बोललेलं होतं त्याला मतदानाला पहिल्यांदा पाठवलं आणि सगळ्या बैठकीमध्ये रेकॉर्डिंग ऐकवलं विजय देशमुखांच्या घरी. हे असं असं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, सगळ्यांचं हे नमुना दाखल सांगतोय, काय गडबड झाली. म्हणजे पॅक केलं तुम्ही एकाच केस. अशा खूप लोकांना ट्रॅप केलं. एकदा सुरेश पाटलांच्या घरी केलं. नेतृत्वाने ढिलाई दिली तर होत, नेतृत्वाने दाबून धरलं तर कोण कुठं हलत नाही. भाजपमध्ये ही ताकद आहे. भाजपच्या नेतृत्वाने ठरवलं कुणाला हलू द्यायचं नाही तर ते हलू देत नाही, ही ताकद आहे. आणि ढील दिलं. 2024 कारण भाजपाच्या मूळ कार्यकर्त्याच्या मनावर नैतिकतेचं बंधन आहे. बंधन खूप मोठं असतं, नैतिकतेचं खूप फार मोठं बंधन आहे. खूप मोठं असतं. आणि आता जो प्रवाह आलेला आहे हा. त्या प्रवाहामुळं नैतिकता सांगण्याचा अधिकार राहिलं का नाही तर ज्यांनी त्यांनी आत्मपरीक्षण करायची गोष्ट आहे. त्याच दरम्यान तुमच्यावर आरोपही झाला प्रशांत परिचारकाच्या दरम्यान. नाही हिशोबाच्या कारणावर. नाही 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 नाही. हे अजिबात नाही. प्रशांत परिचारकांचं सगळं कामकाज त्यांचे बंधू उमेश परिचारक बघत होते. त्यांच्यासोबत नरेंद्र काळे असायचे, प्रसाद कुलकर्णी असायचे. मी पक्षाच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये कधीच कधीच नाही. मी अध्यक्ष असताना पण प्रदेशाकडून किती पैसे आले हे एकतर विजय देशमुखांना माहित नाही तर विक्रम देशमुखांना माहित. कधीच अध्यक्ष म्हणून सांगण्याचं सौजन्य देखील कधीच हे नाही. बदनाम करायचं असेल तर असं वाटेल ते बेछूट आरोप करतील का इतकं. म्हणूनच मग मी म्हणालो तुम्ही ती दरी का संपवली नाही.
तुमच्या मनामध्ये जर माझ्याबद्दल एवढं विष कालवलं गेलं असेल तर ते विष मी मुळासकट काढू शकत नाही. तुमच्या दोस्तीची पण खूप मोठी चर्चा झाली. होते ना, मी नाही म्हणतच नाही. माझ्या राजकारणामध्ये मला बऱ्यापैकी माझ्या पाठीमागे देखील राहिले, मी नाही म्हणतच नाही ना. पण राजकारण संपवण्यामध्ये देखील त्यांनीच लीड घेतला, म्हणजे कारण नसताना चुकीच्या लोकांनी सांगितलेल्या चुकीच्या गोष्टी ऐकून जाणीवपूर्वक त्रास द्यायचं. मग एक एक गोष्टी कळायला लागल्या. मग माझे जे हितचिंतक आहेत मला सांगणार ना, तुझ्याबद्दल असं करू लागले, असं करू लागले. सुरेश पाटलाच्या केसमध्ये पण तुम्हाला मला सुरेश पाटलांनी सांगितलं, आणि तिथं त्यांच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या माझ्या हितचिंतक मित्रांनी तो तिथून बैठकीतून बाहेर आल्याला मला फोन केला. त्यांनी तुमचं नाव लिहायला लावलंय, बघा काही कारवाई होईल, तुम्ही सावध राहा. दुसऱ्याच क्षणाला फोन होता त्यांच्या सोबत असलेल्या. वाईट वाटतं का सर? खूप वाईट वाटतं, राजकारण खूप वाईट वाटतं. आजच्या कार्यकर्त्याला काय सांगाल तुम्ही? आजच्या कार्यकर्त्याला, तुम्हाला जर राजकारणामध्ये जिवंत राहायचं असेल तर या पद्धतीत चाललेल्या आहेत तर त्याच्या बरोबर तुम्हाला अनुकूलन करून घ्यावं लागेल. त्याचा एक भाग तुम्हाला बनावं लागेल, भले तुम्हाला पटू द्या किंवा न पटू द्या. तुम्ही कुठल्या तरी म्हणजे हे वटवृक्ष आहे, या वटवृक्षाच्या कुठल्या तरी एका पारंबीला धरूनच तुम्हाला राहावं लागेल. तुम्ही वटवृक्ष माझा म्हणून कवटाळून जाऊ नका. वटवृक्ष आता बघणार नाही, पारंबीच तुम्हाला सांभाळ करेल. तुम्ही जर तत्व गीत्व असं म्हणाल तर तुम्हाला इथं राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारची संधी मिळणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती सध्या झालेली आहे. आणि ओव्हरऑल अशी आहे आता, म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये जवळपास अशीच संस्कृती झाली, संस्कृती आणि ते विचारधारा, म्हणजे ह्याला म्हणजे संकल्पना एक मुळात असं झालेलं आहे की सामान्य माणसांना प्रश्न पडणं झालाय. हे विशेष आहे. हा, सामान्य माणसांना म्हणजे यात गृहीत धरलंय. आता मी आज जी भूमिका मांडतोय त्या भूमिकेमध्ये मी उद्या असेन का नाही, मी नसलो तरी देखील लोकांना काही फरक पडत नाही. लोक मला विचारत नाही. पण आम्हाला पुन्हा एकदा भाजपामध्ये निंबर्गे यांना बघायला आवडेल. तशी संधी मिळाली तर. तसं तर खूप लोकांना वाटतं, खूप कार्यकर्त्यांना वाटतंय, अनेक कार्यकर्त्यांना वाटतंय, अनेक ठिकाणी भेटतात. पण आता नाहीये, अनेक ठिकाणी भेटतात. परतीचा प्रवास करणार की नाही? नाही, परतीचा प्रवासाचा काय प्रश्न आहे आता, काय प्रश्न आहे? मी ज्या गोष्टींसाठी म्हणजे माझ्या अतिशय प्रिय असलेल्या संघटनेचा त्याग केला, ती गोष्ट अजूनही तशीच आहे. मी येऊन काय करू, पुन्हा आत्महत्या करू? हो, आत्महत्या शब्द वापरताय. मग राजकीय आत्महत्याच आहे ते. मग मी जिथपर्यंत गेलो, म्हणजे माझ्यावर कशा प्रकारे पुढीलच्या काळामध्ये 2-5 एक आता नवीन 2 वन नेशन वन इलेक्शन आहे, महापालिका आहे, भाजपाला कसं बघताय तुम्ही, कुठे बघताय? एक असं आहे, ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय हे जर असंच चालू राहिलं तर भाजपा अजून काही काळ नक्कीच सत्तेमध्ये राहील. पण लोकभावना, विरोधी पक्षाच्या म्हणण्याचा आदर ठेवून जर राजकारणाचा पोत बदलला, पॅटर्न बदलला, ईव्हीएमचाच म्हणा तुम्ही, ईव्हीएम पॅटर्न हटून जर बॅलेटवर निवडणुका झाल्या तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकेल. पण 2029ला जर का एक संधी अशी आली की नेतृत्व जर का वेगळ्या पक्षामध्ये पूर्वाश्रमीत तुमच्या जुन्या पक्षामध्ये आलं तर भाजपामध्ये निंबर्गे दिसतील का? नाही, आता तो प्रश्न, त्या प्रश्नावर आता पूर्ण विरामच आहे, ते काय विषयच नाही. जरी मला वाटत असेल किंवा माझ्या हितचिंतकांना जरी वाटत असेल, मी ज्या गोष्टींसाठी बाहेर पडलो त्या प्रश्नाची उत्तरच अनुत्तरित आहेत ना. ती उत्तरं मला कुठं मिळाली? शहराच्या विकासासाठी एक असा कुठला विचारधारा किंवा एक सूत्र कुठलं सांगावं की आजच्या नेतृत्वाला ते घ्यावं शहराच्या विकासासाठी? नाही, विकासाचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, आणि विकासाचा दृष्टिकोन असलेल्या लोकांची संधान साधून त्यांना बसवून तुम्ही निर्णय केला पाहिजे. तुम्ही मनामध्ये ठरवलं कामच काढायचे, आधी रस्ता करायचा नंतर पाईपलाईन करायचं, तुम्ही मक्तेदारांना पोचण्यासाठी करू लागलेला. हजारो कोटी रुपयाची निधी आली, हजारो कोटी रुपयाचे रस्ते झाले, स्मार्ट सिटी झाली, काय
काय स्मार्ट दिसलं सांगा. हा प्रश्न मीच विचारला पाहिजे तुम्हाला. ती स्मार्ट सिटी आली म्हणजे त्यावेळच्या माझ्या पक्षाने स्मार्ट सिटी शहराला दिली म्हणून आनंदोत्सव साजरा करणारा मी हो. महापालिकेच्या आणि आता? सभागृहाबाहेर. आणि आता मग आता दिसायला लागले नाही ना. मी वेगळ्या पक्षात आहे. मी प्रश्न उपस्थित करणं हे स्वाभाविक आहे. विरोधी पक्षाचा माणूस हा नेहमी टीका करणार, त्याला चांगलं दिसतच नाही, चांगलं दिसत नाही. पण सत्तेतल्या पक्षातल्या माणसांना तरी कुठं चांगलं दिसायला लागलेलं आहे. विद्यमान आमदारच त्या स्मार्ट सिटीच्या प्रश्नावर प्रश्न उपस्थित करत असतील आणि ते उत्तर नसेल. महापालिकेमध्ये असं चाललंय तसं चाललंय. आता कालच एक फेसबुकवर पोस्ट मी वाचलो एका भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचं, म्हणजे एक दिवस पाणी देतात आठवड्यातून आणि पाणीपट्टी 365 दिवस. मी खाली कमेंट लिहिलं, आता सत्ता तुमची आहे, तुम्हीच लक्ष घाला, कमी करा. म्हणजे विरोधी पक्षाची स्पेसच संपवायची ही भाजपची रणनीती आहे. थोडक्यातच काय विरोधी पक्षाची पेस Space संपवायचं म्हणजे म्हणजे धोक्यात येईल या कारणाने. 100% धोक्यात येईल ना. नक्की 100% धोक्यात येईल ना. जे प्रश्न उपस्थित करता तुम्ही, हे प्रश्न उपस्थित करत असताना त्या प्रश्नाचं उकल करण्याची शक्तीच तुमच्याकडे आहे आणि ती शक्ती तुमच्याकडे असताना तुम्हीच प्रश्न उपस्थित करणार. भाजपाचे वरिष्ठ नेते हे मानसिक दृष्ट्या एक दबाव टाकतात आणि रुग्णाला जसं बांधून ठेवायचं तशा पद्धतीनं ते लोकांना बांधून ठेवतात. या मताशी सहमत आहे? नाही, भाजपाची जी रणनीती ठरवली जाते ना, मला वाटतं जे काही स्क्रिप्ट तयार होतात तो फार मोठा मानसशास्त्रज्ञ असावा. लोकांच्या मनामध्ये कसं बिंबवायचं, कोणत्या पद्धतीनं बिंबवायचं याची बरोबर स्क्रिप्ट तयार होते. त्याची बरोबर स्क्रिप्ट तयार होते. त्या पद्धतीनं सगळे पात्र हलत असतात. कधी कधी वाईट पण वाटतं ना. मंत्री नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात आणि ते म्हणजे मला फडणवीस साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. एक संस्कारी नेता आहे असं म्हणायचं आहे का त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी जर इतकं बेताल वक्तव्य करत असेल. नितेश राणे सारख्या नेतृत्वाला आजही संघाच्या कुशीत किंवा संघ विचारधारा किंवा हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे. ते संघाला वेगळं काही अभ्यास करायची गरज नाही, पण एक असं मानसिकता समाजामध्ये तयार करण्याच्या दृष्टिकोनातून जी वाटचाल चालली ना त्याचे मोर आहेत. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी जर इतकं विद्वेषपूर्ण भाष्य करत असेल आणि फक्त त्याला समज दिली एवढ्यावर जर भागत असेल तर ते मग संस्कार कुठेतरी. क्या बात आहे. गोपीचंद पडळकर, पवार साहेबांसारख्या नेतृत्व म्हणजे ज्या नेतृत्वाचं कौतुक आदरणीय मोदी साहेब करतात, त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणामध्ये आलो, त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. अशा नेत्याला कॅन्सर पेक्षाही भयानक असं जर तो आमदार म्हणत असेल आणि त्याच्यावर जर पक्ष सर, जाता जाता शेवटचा प्रश्न, आजच्या भाजपाच्या कार्यकर्त्याला काय संदेश द्या? आजच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा आग्रह धरावा. जी विचारधारा भारतीय जनता पार्टीची, जी विचारधारा अटल बिहारी वाजपेयींची, लालकृष्ण अडवाणीजींची, मुरली मनोहर जोशींची, जो संस्कार संघाचा, त्या विचारधारेचा आग्रह आपण सत्तेसाठी नाही सत्यासाठी आहोत हे जे कार्यकर्त्याच्या मनावर बिंबवलं जातं त्याची जाणीव नेतृत्वाला करून दिलं पाहिजे. सत्तेसाठी वाटेल ते तडजोडी न करता सत्याच्या मार्गाने निघायला पाहिजे. सत्ता येते जाते, सत्तेसाठी आपण नाही, हे अटलजी ज्या पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगत होते ते विद्यमान नेतृत्वाने देखील लक्षात घेऊन त्यांची वाटचाल करावी. सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांनी भारतीय जनता पार्टीला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेलेलं आहे त्या उपेक्षित कार्यकर्त्याकडे बघण्याची सद्बुद्धी नेतृत्वाला मिळावी. त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी एक संघ होऊन एक फळी निर्माण करावी हा संदेश देतो. क्या बात आहे. इतक्या दिलखुलासपणे आणि बारखावे समजावून सांगत सरांनी काही जण ठिकाणी चिमटे घेतलेत, काही जण चिमटे ते लागतील पण समजून घ्या त्या भावना आहेत, त्या कार्यकर्त्यांनी भोगलेले ते भोग आहेत. म्हणूनच त्यांनी जो सगळे प्रसंग आपल्याबरोबर शेअर केले. खरंच सर खूप खूप धन्यवाद. बघता बघता 1.5-2 तास कसे निघून गेले कळलं नाही, पण
प्राध्यापकाच्या 45 मिनिटाच्याही पुढे तुम्ही अगदी दिलखुलासपणे चर्चा केलात, बारकावे समजावून घेतलात. आजही वेळ मला दिली, मी तुम्हाला दिली तर आणखी 1 तास बोलू शकता, इतकं म्हणजे तुमच्यापाशी शब्द सामर्थ्य आहे. पण अनुभव इतकाच की शहराच्या विकासासाठी आणि विकासाला चालना देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण कधीतरी उभा राहावं. कारण तेच प्रश्न आजही आहेत 20 वर्षानंतर. त्याच पाण्यावर भाष्य केलं जातं, त्याच कचऱ्यावर भाष्य केलं जातं, त्याच टॅक्सवर भाष्य केलं जातं. तुमच्यासारख्या नेतृत्वाने सोलापूरच्या विकासाला कधीतरी एक चालना देणारं समोर नेतृत्व असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहावा, इतक्या मापक अपेक्षेसह मी तुमचा निरोप घेतो सर. धन्यवाद. आभार.